महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की। सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। ब्रह्मानंदम परम सुखदम नंदं परम सुखदं केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमहागन्धिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। स्वयी भानुजो भानु आराधिला तयाच्या कुळी दीपको दिव्य दाहला हरिभक्ती लागोनी तारी समजता। नमस्कार त्या श्री संत एकनाथ श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षं श्री क्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदांत विद्यां वरिष्ठं। सद्गुरुनाथ भगवान की जय। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ पंचदशोऽध्यायः। श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। हो, आपल्याला 15वा अध्याय म्हणायचा नाही सगळा। आता तुमचा जवळजवळ नाश्ता करत असताना 2 वेळेला होतो, 2 टाईम म्हणतो आपण, कायम चालूच आहे। आता आपल्याला त्याचं थोडंसं चिंतन करायचं आहे त्या अध्यायावरती, त्या श्लोकांवरती। माऊली ज्ञानोबा यांचं त्याच्यावरती काय म्हणणं आहे या 15व्या अध्यायावरती। 15वा अध्यायाचा विषय काय आहे? करुणी संसार वावो स्वरूपी अंते ठावो होवावया अध्यावो 15वा हा 15व्या अध्यायाचा विषय आहे। जसं परमार्थाचा विषय काय आहे? परमार्थाचा विषय काय आहे? जगत सत्य ब्रह्म सत्यम जगत मिथ्या। विवेक चूडामणी ग्रंथामध्ये हा श्लोक आलेला आहे। शंकराचार्य म्हणतात त्या ठिकाणी श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी। कोट्यावधी ग्रंथ हिंदू संस्कृतीचे, आणि ते त्यावेळेला शंकराचार्यांच्या काळात 1 कोटी, आता त्याच्यानंतर किती झाले असतील काही हिसाब नाही। नुसत्या हिंदू संस्कृतीचे ग्रंथ सनातन धर्म ज्याला म्हणतात त्याचे 1 कोटी ग्रंथ त्यांच्या काळामध्ये होते। तर त्या सगळ्या 1 कोटी ग्रंथांचं सार मी फक्त अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो। काय म्हटले ते? केवळ अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो, आणि तोच संतांचा निरोप आहे। तेवढा सांगितला जात नाही। बाकीचं कीर्तन प्रवचन सगळं काही चाललेलं आहे, मोठमोठे सोहळे चालेल, आणि संतांच्या निरोपापासून मात्र समाज सगळा काय आहे? वंचित आहे। केवळ आणि केवळ तेच दृढ होण्याकरता आणि त्याचा बुद्धीचा निश्चय होण्याकरता ते जे संतांचा निरोप आवश्यक आहे तोच नाही। मग काल सांगितलं तसं की बँड बाजा आहे,
रेलचेल आहे जेवणाची, सर्व प्रकारचे पंचपक्वान्न, वाद्य आहेत, सगळी व्यवस्था आहे, 500 एकरचा मंडप आहे, सगळं आहे. आणि नवरा नवरीच नाही म्हणले या लग्नाला. आणि कुठे नवरा नवरदेव म्हणजे नवरा नवरी नाही. आता त्याला कोण लग्न म्हणेल का बाबा सांगायचे, त्याला कोणी लग्न म्हणणार? मुख्य नवरा नवरदेव. बरे मग त्या वेळेला काही असेल, साधारण जेवण असेल, मंडप नसेल तर घरगुती मंडप समजा पांडव डाळचं टाकून तिथं असेल, बाकीचं सगळं, पण नवरा नवरी मुख्य पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये मुख्य काय आहे? 13व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबा सांगतात की पै व्याकरणी चोखडा, व्याकरणामध्ये त्याचा कोणी हात धरू शकत नाही. असा जरी असेल तर्की अति गाढा, तर्कामध्ये अतिशय गाढा पंडित आहे, परी आत्मज्ञानी पुढा जात्यंदुतो. पण त्याला जर आत्मज्ञान नसेल, अध्यात्मशास्त्राची माहिती नसेल तर तो जन्मांधळा आहे. मग मोर जो आहे त्या मोराच्या अंगावरती 1000 डोळे आहेत. त्या पंखांवरचा डोळाच आहे नाही, एक एक डोळा आहे एका पंखावर. अशा 1000 डोळ्यांनी युक्त जरी मोर असला, पण मुख्य जी दृष्टी आहे पायाची ती जर आंधळी असेल, माऊली म्हणतात मोरा अंगी असोसे पिसे भरलिया हाती बहुवसे, परी एक दृष्टी विन नसे तैसे झाले विद्वांसा. या विद्वानांना नेमकी अध्यात्माची दृष्टी नाही. आणि बाकीचे हे जे 1000 नयन आहेत ना, ताल, स्वर, ऋचा, वेद, मंत्र, कर्मकांड, ज्ञानकांडातले विषय एवढे तंतोतंत माहिती आहेत. हा बाबा, मला तर असं वाटतं ना, खरं सोनं आहे ना त्याच्यापेक्षा हे बेंटेक्सच जास्त चमकतंय. आता सगळीकडेच बघा तुम्ही, जास्त चमक कमाला जास्त आहे. खऱ्या सोन्याची चमक नाही एवढी. ओरिजिनल जेवढ्या वस्तू आहेत त्या अशा भडक नसतात. चंदनाचा सुगंध जो आहे ना असा भडक नाहीये. हा ध्यानामध्ये ठेवा. ओरिजिनल चंदन जो आहे तो किती शीतल असतो. तो शीतल चंदन जर तेलाच्या उकळत्या कढईमध्ये टाकला तर सर्व तेल थंड करण्याचं सामर्थ्य त्या चंदनात आहे. त्याला मलयगिरी चंदन असं म्हणतात. आता मिळूनही बी जर समजा त्यांना माहीतच नाही, अज्ञान असल, मलयगिरी चंदनाची झाडाच्या झाड आहेत, वनाच्या वन होती. आणि तिथे राहणाऱ्या त्या भिल्लांनी काय करावं, त्याचे ते लाकडं तोडायची आणि त्या ठिकाणी त्याचं सरपणाला इंधन म्हणून वापर करायचा स्वयंपाक करायला. आणि कोणीतरी जाणकार तिथे आला आणि त्याने सांगितलं, अरे हे सगळं तुम्ही साफ करून टाकलं. ही सगळी चंदनाची झाडं होती. मी 10 वर्षापूर्वी आलो, 12 वर्षापूर्वी तेव्हा पाहिलं, ही चंदनाची झाडं होती. याच्यातला एक एक तुकडा नेऊन विकला असता तरी तुम्ही अब्जोपती झाली असते. तुम्ही आहे का आता कुठे झाड एखादं? म्हणले आहे. उरलेल्या याच्यामध्ये त्यांना करोडपती बनवलं ते एकाच झाडामध्ये. पण कशामुळे ते? परिज्ञानी विन नसले. आणि मग माहित तर सगळ्यांना आहे, जगामध्ये असं कोण नाही की देवाचं भजन करत नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात, देख मनुष्य जात सकळ. याच्यात कोणीच नाही वगळलं बरं का, सगळी माणसं धरली जगतातली. देख मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझ्या ठाई. पण पुढे मात्र परी किंवा पण आला का काहीतरी आहे गडबड म्हणायचं. परी ज्ञाने विन नासिले, ज्ञाने विन नासिले, बुद्धी मनोनी बुद्धी वेदासी आले. आणि कल्पने ते कल्प लागले अनेकत्व, कल्पनेनं अनेकत्वपणाला प्राप्त झाले. पण सगळं ते मनुष्यचा भजनशील आहेच. मग त्याच्यामध्ये 17व्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग योगो नाम असं त्याला नाव दिलं आणि त्याच्यामध्ये निवाडा करून टाकला. हे सगळे भजनशील जरी असले तरी माझ्यापासून विन्मुखच आहे. कारण ज्या श्रद्धेमध्ये 3 प्रकार त्यांनी केले, तपाचे 3 प्रकार केले, प्रत्येक गोष्टीचे 3 प्रकार केले. प्रत्येक गोष्टीचे का केले ते? तर प्रकाराचे 3 तुका म्हणे जन केले. जन 3च प्रकारची माणसं आहेत. कुठेही गेले तरी 3च प्रकारचे. ब्रह्मांडात गेले तरी 3 पेक्षा 4थ्या प्रकारातला नाही. 3 प्रकारचीच आहेत सगळे. सत्व रजतम आहे ज्यांच्या अंगीन, याची गुणी जग वाया गेले. सात्विक सुद्धा वाया गेले, रजतम गुणी तर सोडा. तुकाराम महाराज म्हणतात सात्विक सुद्धा वायाला गेले. कारण सात्विक लोकांचा आत्मज्ञान आणि अध्यात्मज्ञान जाणून घेण्याकडे ओढाच नाही. त्यांच्या मताप्रमाणे देवाच्या संज्ञा केलेल्या आहेत त्यांनी. अवजानंती मां मोडा मानुषीं तनुमासिता परमभाव मजानंतो मम भूत महेश्वरा. नाथ महाराजांनी सोप्या भाषेत सांगितलं, शिळा तांब्याचे बाहुली केले, पाठ मांडवून वरी बैसविले.
शुद्ध पाण्याने प्रक्षाळिले मना आले ते नाव ठेविले. किती किती दैवत बाबा बाबान भक्ती. मग मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील आहेच, पण त्यांची दैवतही तशी. तमोगुणी माणसाची भक्ती, तमोगुणी माणसाची दैवतही तशी. रजोगुणी माणसाची भक्ती तर रजोगुणींचा देवही वेगळा, सत्वगुणातले जे आहेत त्यांचा देवही वेगळा. अशी सगळ्यांची रेलचल भक्तीची चाललेली. पण खरा देव जो आहे या तिन्ही गुणांच्या अतीत जो आहे तो खरा देव आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. दत्तात्रेयांचं स्वरूप सांगताना तिन्ही गुणांच्या अतीत असणारा असा त्याला देव असं म्हणतात. मग आता जे तमोगुणी आहेत त्यांची दैवता बी पिशाच, राक्षस, यक्ष, रक्ष, गंधर्व ही त्यांची दैवत. देवाने सुद्धा तमोगुणींकरता अवतार घेतला खंडोबाचा. खंडोबा भगवान शंकराने अवतार घेतलेला आहे खंडोबाचा. खा प्या पण आमची भक्ती करा. कधीतरी याल तुम्ही माळ घालाल तिकडून त्याच्यातून रजोगुणात येतात. रजोगुणी माणसांचा देव तिकडे येते, आंध्रमध्ये जातात. ते काय त्याचं नावच माझ्या डोक्यात बालाजी. हा बालाजी रजोगुणी माणसाचा देव महाविष्णूचाच अवतार आहे तो. पण त्यांनी अधिकारानुसार त्याला यांना तसं भाजायला लावू आपण. असती एकदम नाही अध्यात्मावर येणार, देवस्वरूपाकडे येणार नाही. तर त्यांची आवड कशाचे काय तशी काही मग संप्रदाय बी तसेच निघाले. कुछ भी खाओ हमारे पास आओ. पण पूर्णत्व नाही त्याच्यामध्ये. वाटचाल आहे म्हणू असं म्हणावं, पण पूर्णत्व नाही आहे त्याच्यामध्ये. आणि सत्वगुणातला जो देव आहे तो हा बघा, तो सत्वगुणी माणसांच्या ज्या देवता आहेत ना ह्या पहा ना, विष्णू सारखे. महाविष्णू नाही, महाविष्णू तत्वदर्शक आहे. पांडुरंग पांडुरंग परमात्मा, प्रभू रामचंद्र ही सत्वगुणी माणसांच्या देवता आहेत. परंतु ही दैवतच आहे ती. हे देव नाही, हे सगळे दैवत आहेत. हा अवतार आहे. पण अवतार जरी हे ठिकाणी असले तर त्यांचं मूळ स्वरूप काय आहे? तो देव आहे. तो देवांचाही देव आहे. दासबोधामध्ये सांगितले एक ओवी आली. ब्रह्मा सृष्टीचा निर्मिता, विष्णू प्रतिपाळिता, रुद्र संहार करता, या तिघांसही निर्मिता कोण आहे? तो देव ठाई पडेना, तरी यमयातना चुकीजेना. ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? विष्णूला कोणी निर्माण केलं? शंकराला कोणी निर्माण केलं? तो देव. त्याला भजावं लागेल तुम्हाला, त्याची उपासना करावी लागेल म्हणले. तो खरा देव आहे. म्हणून माऊली ज्ञानोबारायांना म्हणावं लागलं. कोणीतरी अभंग घेतला होता चिंतनाला. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, आणि निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, ज्ञानदेव म्हणे भजा. मग आत्मदेवाला भजायचं म्हणजे काय? जसं बाकीच्या देवतांना उपचार आहे तसं तो आत्मा जो आहे तो सगुण आहे का? मग त्याला भजायचं कसं? सगुणाला भजण्याची रीत आहे. सगुण असेल तर त्याला त्या ठिकाणी मूर्ती रूपानं असेल, साकार रूपाने, सगुण साकार रूपाने, तर त्याला आंघोळ घालाल, त्याला फुलं वाल, गंधाक्षदास, सुगंधित द्रव्य अर्पण कराल. आणि निर्गुणाला भजायचं कसं? निर्गुणाला कसं काय भजायचं? त्याची पूजा उपचार कसं करणार? भजा सांगितलं तुम्ही, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेव. तर आत्मदेवाला भजणं म्हणजे आत्मस्वरूपाला जाणणं. अनात्मवस्तू आणि आत्मवस्तू या दोन्हीतला भेद जाणणं. नश्वर जे असेल ते तत्व अविनाशी नश्वर आहे, आणि बाकी जे आहे नाशिवंत आहे त्याचा व्यतिरेक करून आणि मग त्या ठिकाणी अन्वय करायचा. मग तो सर्वत्र आहे असा भाव धरायचा. त्याच्यातलं काही व्यतिरेक करायचं नाही काहीतरी. चला, विषय आपल्याला लांबवायचा नाही. तर हे झालं समजा की त्या ठिकाणी तो जो देव आहे आत्मा, किती आव्हानात्मक बोलायचे श्रीपाद बाबा. आत्माच देव आहे असं महाराष्ट्रातल्या किती कीर्तनकार प्रवचनकारांना अनुभव आहे. म्हणजे नाही असं स्पष्ट म्हणत होते, पण कोणी कधी विचारायला आलं नाही का? नव्हताच म्हणूनच. नव्हताच ना अनुभव, नाहीच. चला, मग हा जो आत्मा आहे तो आपल्या ठिकाणी आहे शरीर उपाधीच्या दृष्टीनं, म्हणून त्याला आत्मा म्हणलं. आणि तेवढाच नाहीये, तुमच्या उपाधी पुरता मर्यादित नाहीये देहापुरता, तर सर्व व्यापक आहे आत्मा असं समजून घेणं म्हणजे आत्म्याला भजणं आहे. त्याचं भजणं असं आहे त्याचं. तर मग तो आपल्या या उपाधीनुसार, जसं घटरूपी उपाधीमध्ये आकाश आलं म्हणून घटाकाश नाव पडलं, या मठरूपी उपाधीत ही पोकळी आकाश आलं म्हणून याचं नाव मठाकाश पडलं.
पण हे एवढंच नाहीये, तर याच्या बाहेर आणि ते बाहेरचं आणि हे एकच आहे. घटातलं आकाश आणि मठातलं आकाश आणि मध आकाश हे एकच आकाश आहे. उपाधी दिसते म्हणून घटाकाश मठाकाश आहे. या उपाधीमुळे त्याला आत्मा म्हटलं, नाही तर तो आत्मा बाहेरचा आहे तो परमात्मा तर नाही, परमात्माच आहे. आत आहे म्हणून आत्मा, आणि बाहेर आणि आत सर्वत्र ओतप्रोत आहे म्हणून परमात्मा किंवा ब्रह्म, व्यापक आहे ब्रह्म. मग आता त्या ठिकाणी हे कळणं ते सत्य आहे. सत्य म्हणजे जे कालच सांगितलं, त्रिकाला बाधित जे आहे, तिन्ही कालामध्ये जे जसंच्या तसंच आहे, ज्याच्यावर परिणाम होत नाही. न जायते म्रियते वा कदाचनाय नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेद्यांत्यापोन शोषयति मारुतः. अशा प्रकारचं असणारं जे ब्रह्म आहे, आत्मा आहे, आत्माच ब्रह्म आहे. तर ते आत्मा शब्द वापरो किंवा ब्रह्म शब्द वापरला तर ती अशा पद्धतीचं व्यापक आहे. मग आता तो जो आहे ती ब्रह्म कसं आहे, सत्य आहे. कसं सत्य आहे, ते तिन्ही कालामध्ये आहे म्हणून सत्य आहे. आणि तिन्ही कालाची नाही, मध्येच ते भासतं, ते आभासिक आहे, प्रातिभासिक आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी नेमकं काय करायचं आहे, तर ब्रह्म सत्यम हे समजून घ्यायचं आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिवी. कोट्यवधी ग्रंथ जरी असले तर अर्ध्या श्लोकामध्ये मी त्याचा सार सांगतो. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव परब्रह्मैव नापरहा. ब्रह्म सत्य आहे आणि जे जगत दिसते ते जगत मिथ्या आहे, आणि जीव आणि परब्रह्म दोन्ही वेगळे नाहीत. आता याच्यातलं आपण ब्रह्म सत्य आहे ही श्री गुरु कृपेनं अनुभवलेलं आहे. काय ब्रह्म सत्य आहे हे श्री गुरु कृपेने अनुभवलेलं आहे. पण गडगंज असं कर्म या देहाचं शिल्लक आहे आपलं, ध्यानात ठेवा. आणि ते भोगल्याशिवाय संपणार नाही, कोणालाच माफ नाही ते. मग ते भोगताना ज्याला हा विनियोग कळाला, ह्याचा वेगवेगळेपणा कळाला, आत्मा आणि देह यांचा याच्यातला फरक कळाला, वेगळेपणा जर कळाला, तर मग त्या ठिकाणी त्याचा दृढ निश्चय त्या अविनाशी ब्रह्मतत्वाबद्दलचा होईल, सत्यत्वाबद्दलचा पूर्ण निश्चय त्या ठिकाणी होईल. आणि सत्यत्वाबद्दलचा पूर्ण निश्चय जरी झाला तरी पूर्ण परिपूर्णता नाही आली. काही मिथ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्या आहेपणाने नाही आहेत, आहेत म्हणजे आहेपणाने नाही, नाहीपणाने आहेत. जसा नसलेला देह का असलेला देह, नसलेला देह. मग आता जर प्रातिभासिकच आम्हाला प्रातिभासिक वाटे ना, प्रातिभासिक जे आहे म्हणजे भासमान, जे भासतं प्रत्यक्षात नाही, रस्सीवरती अंधार नाही, उजेड नाही, अशा ठिकाणी भासलेला साप, त्याला काय मारायचंय का उजेड नेऊन फक्त पाहायचं आहे रस्सी आहे का साप आहे याचा निर्णय करायचा आहे. मग प्रातिभासिक स्वप्न जे आहे ते प्रातिभासिक आहे. स्वप्न कसं आहे, स्वप्न सत्य आहे का मिथ्या आहे, सत्य आहे का मिथ्या आहे स्वप्न. आता खरं आहे का खोटं आहे असं विचारायला पाहिजे. खरं का खोटं स्वप्न, हा खोटं नाही. तर शास्त्रामध्ये असा शब्द आलेला आहे, खोटं नाही म्हणायचं त्याला. पहा, जर स्वप्नामध्ये वाघ आला एखाद्याच्या आणि दचकून जागा झाला, वाचवा पकडा पकडा वाघ गेला, पण सगळे बाकीचे बी जागे झाले आणि कुठे कुठे बघायला लागले. आता कुठेच नाही, कारण तो वाघ होता कुठला, बाहेरचा आला होता का त्याच्या स्वप्नामध्ये, बाहेरच्या वस्तू स्वप्नात आल्या होत्या का त्या, नाही. आपल्या घशामध्ये ते कंठामध्ये हितनाम नावाची नाडी आहे आणि त्या नाडीच्या योगानं स्वप्न पडतं. बाहेरच्या वस्तू आतमध्ये येत नाहीत स्वप्नामध्ये, निद्रेमध्ये. बाहेरच्या वस्तू बाहेरच आहे, ह्या आतमध्ये त्या हितनाम नाडीच्या योगानं, संस्काराच्या योगानं, आणि मग त्या आतमध्ये येतात. आणि हे कोण होतं सगळं, तुम्हीच होता. तुम्ही सामान्य नाही, ध्यानात ठेवा. तुम्हाला तुम्ही आत्मा म्हणले तर तुमचं कळण तुम्हाला सामान्य हे स्वरूप व्यापकता, आणि तुम्हाला देव मानून बसला म्हणून तुम्हाला तुमचं व्यापकत्व कळत नाही. मी येणारा जाणारा मरणारा असंच तुम्हाला वाटणार. आणि जप तर चालला, रोज बाबाने दिलेला नाम जप चालू आहे, रोज जप चालू आहे, अवस्था बी पद्धतशीर होते. आणि अजून आपल्याला मार्काच समजतोय हा. आता ह्याला किती जप केला आणि किती जन्म साधना केली म्हणजे त्याचा मेळ बसेल. आता सांगा बरोबर, सांगा ना, त्याचा अर्थ काय, त्या अर्थाकडे वृत्ती नाही गेली ना. दिलेलं जे नाम आहे अनुग्रहाचं, जे ओम रूपी परब्रह्म मी आहे, त्याला माझा नमस्कार असो, असा सरळ अर्थ आहे ना. मग आता त्या ठिकाणी ओम बी निर्देश करण्याकरता आहे फक्त,
आत्मस्वरूपाकडेच केलेला तो निर्देश आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असा निर्देश केलेला आत्मरूपाकडे. देवा तूच गणेश हा गणेश पूजा. साधू संतांनी हा गणेश पूजला. तुकोबारायांनी जो माऊली ज्ञानोबारायांनी जो आत्मरूप गणेश पूजला, तुकोबारायांनी तोच पूजला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे जे तिन्ही देवांचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकारो महेश जाणीला. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बापू. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा निर्मिता तो गणपती आम्ही पुजतो. हे तिन्ही देव जेथून उत्पन्न म्हणजे गणपतीचा मुलगा आहे कोण? मी जो गणपती सांगतोय तुकोबाराय जे गणपती सांगतात, गणपतीचा मुलगा आहे शंकर. आणि तुम्ही शंकराच्या मुलाला पुजताय गणपती म्हणून. नाथाच्या घरची उलटी खून. एका जनार्दनी मार्ग हा उलटा जो जाणे तो गुरुचा बेटा. कोणता गणपती पुजताय तुम्ही? तो पूजू नका असं मला सांगायचं नाही. आम्ही बी पुजतोय, पण तो जाणून घ्या, जाणून मग भक्ती करा, जाणून पूजा. तो प्रतीक आहे, अवताराला आलेला आहे, पण कुठून आलाय त्याचंही मूळ स्वरूप त्याला जाणून घ्यावं लागलं, आत्मस्वरूप. आणि मग त्या महिमेनी त्याची पूजा व्हायला लागली, त्यामुळं प्रसिद्धीला आला. नाही तर तुमच्या आपल्यासारखा होता तो प्रकृती धारण करून. पण ते मूळ स्वरूपाला प्राप्त झाला म्हणून त्याची पूजा होऊ लागली. मग त्यांनी जो गणपती पूजला, गणपतीनं जो गणपती पूजला, शंकराने जो गणपती पूजला, तो पूजा ना, तो समजून घ्या ना. आता इथे ब्रह्म सत्य आहे, ब्रह्म सत्यम, त्रिकाला बाधित आहे, अखंड आहे, नित्य आहे, अवाच्य आहे. असं ते ब्रह्म जे आहे ते सत्य आहे. ही ज्या वेळेला त्या ठिकाणी प्रतिपादन केलं शंकराचार्यांनी, आणि दुसरा मुद्दा सांगितला कोणता? जगत मिथ्या. आणि जगत मिथ्यात्व ठरवण्याकरता स्वप्नाचा आधार अगोदर प्रातिभासिक सत्तेचाच आधार घ्यावा लागतो. मग स्वप्नामध्ये तुम्ही हे सगळं झाला. आता इथून गेल्यानंतर समजा एखाद्या वेळेला तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला नक्कीच ही स्वप्न पडणार रोज. उठा उठा, तूच म्हणणार, दुसरं म्हण, त्याला एकमेकाला सांगणार, चला 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 हरिपाठाचा टाइम झाला, चला प्रवचनाचा टाइम झाला. ते सगळं किंवा हे सगळं दिसणार स्वप्नामध्ये तुम्हाला. मग आता ते स्वप्नामध्ये जे दिसलं ते सगळं कोण झालं? तुम्हीच झाला. तुम्हीच झाला सगळं. तिथलं असणारं इथलं असणारं त्या मंडप तुम्हीच झाला स्वप्नात, बरं का. बाहेरचं मंडप नाही गेला तुमच्या स्वप्नात. तुम्हीच तुमच्यापासूनच तयार झाली ती सगळी सृष्टी. तुमच्या जीवाने, आत्मस्वरूपाने त्या ठिकाणी जीवभाव म्हणतात चिदाभास, त्याने तिथं सगळं वातावरण तयार केलं. हे सगळे दिसणार तुम्हाला तिथे, तुम्हीच पाहणार. हे सगळं तुम्हीच झाले. मुलं मुली सगळे सगळे हे सगळं. नाही नाही एवढंच नाही तर हा माईक, मी, हे घोंगडी, हे सगळं ग्रंथ, हे सगळं तुम्हीच झाले स्वप्नात. एवढंच नाही तर ते टॉयलेट सुद्धा तुम्हीच झाले. त्याच्यातली घाण किंवा इकडची स्वच्छता, आंबे, ऊस, हे सगळं सगळं तुम्हीच झाले. तुम्ही एकटे. किती व्यापक आहे तुम्ही. स्वप्नाच्या अर्थी तुम्हाला एवढं होता येतं. आणि मग जागृतीतलं कोण झालेले? तुम्हीच झालेत असा निश्चय करायचा आहे. स्वप्नात जर एवढे सगळं तुम्ही होताय आणि जागृतीतलं कोण झालेले? मग इथून तिथून एकच सत्ता आहे, तिला नाव आहे परमार्थिक सत्ता. संतांचा अजातवाद आहे आणि आमचे वितंडवाद आहे. अजातवाद म्हणजे ब्रह्म एकमेवा द्वितीयम ब्रह्म, केवळ ब्रह्मच आहे. तुम्ही एकाने सांगितलं कीर्तनामधून, देव नटला नाना परी आणि भरून उरला काय नाही ब्रह्माशिवाय. एवढीची जागा रिकामी नाही. फक्त आता एकच, आम्हाला त्याच्या प्रक्रिया आणि गोष्टी माहीत नाही, वस्तुस्थिती माहीत नाही. आता हे काय आहे? पेन आहे. पेन हे नाव तुम्ही याला दिलं. आता याचं संशोधन करायला जर गेलो आपण, याची माहिती घेऊ. हा पेन बनला कसा, याचं मूळ स्वरूप काय आहे, कशातून बनले? हे प्लास्टिकचं आहे की नाही? मग प्लास्टिक म्हणजे कशातून आलेले आहे? प्लास्टिक कुठून आलं? सोनं कुठून येतं? कोळसा कुठून येतो? खनिज तेल कुठून येतं? कच्चं तेल कुठून येतं? या सगळ्या वस्तू कुठून येतात? खाणी आहेत याच्या. कुठे आहेत खाणी? बोला बोला बोला, तुम्ही बोला. कुठे आहेत त्या खाणी सगळ्या? बरोबर, पृथ्वीत आहे. पृथ्वीत आहे त्या सगळ्या. म्हणजे प्लास्टिक आहे. हे पेन प्लास्टिकचं आहे. तर प्लास्टिक कुठून आलं? पृथ्वीमधून आलं. कुठून आलं? बोला, बोलत चला. पृथ्वीमधून आलं. आता पहा, बाबांनी प्रक्रिया सांगितली, तीच मी पुन्हा उजळून सांगतो. पृथ्वी म्हणजे माती.
काय म्हणे पृथ्वी म्हणजे काय माती. ही माती कशी बनली सर्वात अगोदर पहिल्यापासून आता इकडून चाललोय आपण तर तिकडून येऊ आपण क्रमाने. हे जगत कसं झालं पहा की पहिल्यांदा निरुपाधिक असं असणारं ब्रह्मच होतं. ब्रह्म सोडून काहीच नव्हतं. ब्रह्म होतं हे म्हणायला कोणी नव्हतं, ब्रह्मच होतं. आणि असं असणारं जे ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी एकोहम बहुश्याम, मी एक आहे बहु व्हावं अशी इच्छा निर्माण झाली. हा जो संकल्प स्फुरला त्याच्या ठिकाणी, तो संकल्प म्हणजेच माया. तिला काय म्हणायचं महत्त्व माया, महत ब्रह्म म्हणले तिला. महत ब्रह्म, मोठं ब्रह्म माया. तैशी सत ना असत होय, सतही नाही ना असतही नाही. तीच आपला विषय चाललाय. खरं का खोटं या दृष्टीने चाललेला आहे विषय आपला. लक्ष द्या. मग आता त्या ठिकाणी स्वप्न, त्या ठिकाणी तुम्ही जर खोटं म्हणला तर ज्याच्या स्वप्नामध्ये वाघ आला होता आणि जागा झाल्यानंतर पाहिलं तर त्याच्या धोत्राचा पितांबर झाला होता. म्हणजे कळलं का काय झालं होतं त्याला? काय हा कळलं बरोबर. मग खोटं जेव्हा जर होतं तर मग आता हा परिणाम खरा दिसतोय ना, हा परिणाम खरा दिसतोय ना, मग खरं म्हणा. लगेच म्हणणार तुम्ही खरं. खरं जर म्हणत तो आता वाघ शोधतोय, तो कुठे, तो नाही दिसत. मग ह्याच शास्त्राने शब्द वापरलाय, खरंही नाही खोटंही नाही. याला एक शब्द वापरलाय अनिर्वचनीय किंवा मिथ्या. मिथ्याचा अर्थ खोटा असा आपण चुकीने घेतलेला आहे. मिथ्या शब्दाचा अर्थ काय, खोटा असा घ्यायचा नाही. मिथ्या शब्दाचा अर्थ आहे काय, अनिर्वचनीय किंवा अनिर्वचनीय. मिथ्या शब्दाचा अर्थ अनिर्वचनीय घ्यायचा. अनिर्वचनीय म्हणजे तरी काय की त्या ठिकाणी एखाद्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं एखादं शिबिर भरलेलं आहे, स्वतःहून विलक्षण हा, अनिर्वचनीय. बरोबर. मग आता ज्या ठिकाणी ते राष्ट्रवादी काँग्रेसचं संमेलन भरलेलं आहे आणि अजून काही 2 महिने 2-3 महिने बी नाही झालेले, साहेबांचा ऍक्सिडेंट झालेला, पवार साहेबांचा, अजित पवार साहेबांचा. आणि त्याच्यामध्ये कोणीतरी एका वार्ताहराने एका जाणकार नेत्याला विचारलं की जो काही साहेबांचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये अमक्या माणसाचा हात आहे असं मला वाटतं, तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? या तुमचं काय मत आहे याच्याबद्दल, असं त्याच्या पुढे माहीत धरला त्या वार्ताहराने असा. तर तो किती हुशार असतो. त्याने त्या ठिकाणी नो कॉमेंट्स काय म्हणला तो, का कॉमेंट्स कशी केली, चुकून जर झाली तर आपण बसलोय कुठल्या शिबिरामध्ये आणि वातावरण गरम आहे, काही कमी जास्त होईल, मग नकोच बोलायला. ते म्हणतात नो कॉमेंट्स. तर नो कॉमेंट्स अनिर्वचनीय म्हणजे नो कॉमेंट्स. बोलायचंच नाही. तैशी सतना असत होय. काय तुम्ही वेगळे स्वतःहून विलक्षण. सत असत याहून विलक्षण म्हणजे सतही नाही आणि असतही नाही, त्यावरूनही विलक्षण अशी स्वतःहून विलक्षण अशी मिथ्या. हा आणि मिथ्याशिवाय. आता तिचं जर स्वरूप पाहिलं तर त्या ठिकाणी ती अनादी आहे. बरोबर का? 6 पदार्थ अनादी आहेत. लक्ष द्या जरा. 6 पदार्थ अनादी. ब्रह्म अनादी आहे बरं का. ब्रह्म त्याला असं इसवीसन नाही, अनादी. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होती पाही, कानोबा तेरे त्याचा निर्देश केलाय. ते ब्रह्म म्हणून निर्देश केलाय. तत्वमासी असं म्हणताना तो निर्देश केलेला आहे. मग हे जे आहे ब्रह्म, हे ब्रह्म कसं आहे, अनादी आहे. दुसरं माया अनादी आहे, ज्याला माया म्हणतो ना. ते ब्रह्म, त्या ब्रह्मत्वाची जाणीव ज्याला झाली, जाणीव हीच मायेचं खरं स्वरूप आहे. जाणीव झाली आणि बस तिथेच त्या ठिकाणी काय आली, तीच माया. मग माया तेव्हापासून आहे. ब्रह्माला जर अनादी आहे, ब्रह्माला आदी नाही, तर मायेला सुद्धा काय नाही, आदी नाही. जेव्हापासून ब्रह्म तेव्हापासूनच माया. अनादी, माया बी अनादी. ब्रह्म अनादी, माया अनादी. ब्रह्म आणि मायेचा जो संबंध आहे तोही अनादी. ब्रह्म आणि मायेचा संबंध आला आणि झाला ना ईश्वर भावाला प्राप्त. ईश्वर म्हणजे काय, ब्रह्म आणि मायेचा संबंध. आणि मग मायोपाधी शिव. नाथ महाराजांचा हरिपाठ. कल्पना विद्या तेने झाला जीव आणि मायोपाधी शिव बोली देती. निरुपाधिक असणार ते ब्रह्म
उपाधी. मायेच्या मायेच्या उपाधीनं, मायारूपी उपाधीनं काय झालं? ईश्वर भावाला प्राप्त झालं. अनिर्वचनीय असणारं असं ते अवाच्य असणारं ब्रह्म, आणि त्या ठिकाणी अविद्यारूपी उपाधीनं काय झालं? जीवत्व दशेला आलं. जीव काय झालं? कल्पना अविद्या, त्याने झाला जीव, आणि मायोपाधी शिव. आता त्याच्यामध्ये पुन्हा एक गोष्ट अशी आहे, एक जे ब्रह्मचैतन्य आहे आणि हे ईश्वर चैतन्य झालं, आणि हे इकडं अविद्येच्या माध्यमातून जे आलं ते त्या ठिकाणी काय झालं? ते जीव चैतन्य झालं. अविद्या विशिष्ट जीव, अविद्या विशिष्ट जो आहे तो जीव आहे, आणि माया विशिष्ट जो आहे तो शिव आहे किंवा ईश्वर आहे, आणि एक राहिलं ते कुटस्थ चैतन्य राहिलं. या उपाधीच्या संबंधानं उपाधीमध्ये त्या ठिकाणी आलं, ज्याला आपण मग म्हटलं की आत्मा म्हटलं, आता आलं म्हणून. मग याच्यामध्ये आलं ती कुटस्थ चैतन्य. मग कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य यांचं काय आहे? ऐक्य आहे लक्षार्थाने. त्यांचा लक्षार्थ एक आहे, कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्याचा. आणि या कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्याचं नाव आहे जीव, किंवा त्याचं नाव आहे चिदाभास. जीव कशाला म्हणतात पहा बरं का? आपला जो जीव आहे त्या जीवाची इथे व्याख्या केलेली आहे. काय आहे? तुम्ही जो आरसा पाहता त्या आरशामध्ये तुमचं जे प्रतिबिंब दिसतं, तर ही कडचं ना असल्याशिवाय प्रतिबिंब दिसेल का? बरं, तुम्ही आरशामध्ये पाहताना गंध लावण्याकरता आरसा घेतला, तर आरशातल्याला लावता का इकडच्याला लावता? आरशातल्याला लावत जायचं ना, आरशात दिसलाय ना त्याला लावायचा. म्हणजे तुम्हाला बी चांगलं माहिती आहे तो आरशातला जो आहे तो काय आभासिक आहे, तो खोटा आहे. आणि ते प्रतिबिंबामुळे याला बिंब म्हटलं नाही, याला कशाला बिंब म्हणावं लागलं? बिंब प्रतिबिंबा काय? द्योतक, अनुमापक, मापक त्या संबंधाने आले नाही. बरोबर आलाय. बिंब प्रतिबिंब द्योतक, प्रतिबिंब बिंबा मापक, अनुमापक असं जे आहे. म्हणजे आता याच्यामध्ये पहा की त्या ठिकाणी प्रतिबिंब काय आहे? आभासिक आहे का वास्तव आहे? नाहीच आहे, किंवा नाही तेवढा निश्चय होता आपला, पण भासमान आहे एवढा तर निश्चय होतो की नाही? कसं येते? आणि कशामुळे दिसलं? आरशामुळे दिसलं. आरसा काय आहे? आरसा दगडच आहे. आरसा काय आहे? एक दगड आहे, तो क्लीन केलेला आहे, म्हणजे घासून 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 दगड क्लीन केला आणि झाला आरसा तयार. दुसरं काही नाही, आरसा वेगळा नाही, काही एक दगडच आहे. मग तो जो आहे तसं या ठिकाणी हा जो पेन आहे, हा पेन म्हणजे काय आहे? तर प्लॅस्टिकच आहे, आणि ते प्लॅस्टिक पृथ्वीचा एक भाग आहे. आता ज्या वेळेला ही निर्माण झालं त्याची आपली प्रक्रिया चालली होती की असे असणारी मग ती माया, त्या मायेपासून त्या ठिकाणी निर्मितीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा ते तत्व निर्माण झालं, आकाश निर्माण झालं. आणि त्या आकाशामध्ये आकाशापासून काय निर्माण झाला? वायू निर्माण झाला. वायूपासून काय निर्माण झालं? तेज निर्माण झालं. जर वायू असं गोल गोल जोर जोरात फिरू लागला का तेज प्रगटतं त्यातून, आणि तेज त्या ठिकाणी अतितीव्रतेला गेलं की त्याच्यामधून पाणी येतं, पाणी तयार होतं. पाण्याचा उगम काय आहे? तेज आहे. बाप कोण आहे? अग्नी. आणि पाणी कशापासून तयार? पाण्यापासून काय तयार झालं? पाणी आटलं, बर्फ तयार होतं, आणि त्याच्यानंतर तेच बर्फ मातीला प्राप्त होतं. ही माती जी आहे ही काय आहे? पाणीच आहे. म्हणजे एकात एक कशी एक आहे. पाण्यापासून पृथ्वी तयार झाली, आकाश, वायू, वायू नंतर अग्नी, अग्नीनंतर पाणी आणि जल, आणि जलनंतर पृथ्वी. मग आता मला सांगा हे प्लास्टिक आहे का पृथ्वी आहे? पुढे जायचं, जरा थोडस पुढे जायचं, पुढचं समीकरण. आधी प्लास्टिक आणि म्हणत प्लास्टिक, एवढं कळलं प्लास्टिक म्हटलं तरी काही फरक पडणार नाही, पण समजून घेऊन म्हणा ना. आता तुम्ही याला प्लास्टिक म्हणायच्या ऐवजी काय म्हणा? हे काय आहे? पृथ्वी आहे म्हणा ना. पृथ्वीचाच एक भाग आहे की नाही प्लास्टिक? समजून घेतलं म्हणून बरं का. मग आता हे काय आहे? पहिले म्हणत होते पेन आहे, आता मग त्याचं पुढचं ज्ञान झाल्यावर मग तुम्ही प्लास्टिक म्हणायला लागले. त्याच्या पुढच्या वर्गात गेल्यानंतर काय म्हणायला पाहिजे? एक एक वर्गाने पुढे जायचं ना, MA पर्यंत जायचं ना. बालवाडीपासून बालवाडीत म्हणायचं पेन आहे, त्याच्या पहिली इयत्तेत गेल्यानंतर म्हणायचं प्लास्टिक आहे, दुसरी इयत्तेत गेल्यानंतर त्याला काय म्हणायचं? पृथ्वी आहे. माती किंवा पृथ्वी एकच अर्थाने आहे, माती किंवा पृथ्वी म्हणा. आता आपल्याला तत्व समजून घ्यायची म्हणून पृथ्वी आहे. चला, पृथ्वी मग अशी सांगितलं मी, पृथ्वी कोणापासून बनली?
पाण्यापासून. तर चला आता पृथ्वी आहे का पाणी आहे, एक एक वर्गात जायचं त्याच्या पुढच्या वर्गात. मग पृथ्वी आहे का पाणी, पाणी म्हणा. पाणी आहे का अग्नी आहे, अग्नी आहे म्हणा. अग्नी आहे का वायू आहे म्हणा, वायू आहे. शाबा. वायू आहे का आकाश आहे, बरं आकाश आहे का माया आहे. आता पहा बरं का, इथपर्यंत जो आहे ना, इथपर्यंत कार्यकारण भाव चालतो. कार्यकारण भाव म्हणजे काय, एक कारण त्याचं आणि त्याच्यापासून विस्तारित झालेलं कारण आपलं कार्य. कार्य इथपर्यंतच कार्यकारण भाव चालतो समजून घेण्याकरता. तिथून पुढे मात्र कार्यकारण भाव नाही चालत, तिथे अध्यस्त अधिष्ठान भाव चालतो. म्हणजे रस्सीवरती जसा सर्प भासणं, तर त्या ठिकाणी त्याला अधिष्ठान रस्सी आणि अध्यस्त भासलेलं जे आहे त्याला अध्यस्त म्हणतात. रस्सीला काय म्हणलं आपण, समजा अधिष्ठान. बोला काय म्हणायचं रस्सीला, अधिष्ठान. आणि त्याच्यावरती भासला जो सर्प त्याला म्हणतात अध्यस्त. बरं का. मग आता ते भासलेला सर्प जो आहे त्याचं जर आपल्याला ज्ञान झालं, रस्सीचं जर ज्ञान झालं, तर रस्सी आहे म्हणणार, आता साप नाही म्हणणार. जसं आता तुम्हाला त्याचं ज्ञान झाल्यावर तुम्ही इथपर्यंत आला ना, मायेपर्यंत. माया आहे, आता पेन बी नाही राहिला, मायेपर्यंत आलाय. आता त्याच्या पुढे कसं जायचं विषय चाललेला आहे. तर त्याच्या पुढे कार्यकारण भाव नाही चालत, तर आता इथे अध्यस्त अधिष्ठान भाव चालतो. म्हणून समजून सांगण्याकरता मी रज्जूवरचं सर्प हे उदाहरण घेतलं. रज्जूवरी पाहता शुक्तिवरी पाहता रजत डोळा दिशी, नाथ महाराजांचा हरिपाठ. रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. किंवा एखाद्या ठिकाणी झाडाचं खोड आहे, झाड तोडलेलं आणि त्याला कोणीतरी पांढरा रंग दिलाय आणि अंधाराच्या याच्यामध्ये जाताना वाटलं अरे कोणतरी बसलंय माणूस तिथे, चोर तर नसेल, दरोडेखोर तर नसेल, आणि आहे काय, खोड आहे. तशी भासमानता जी आहे ना, प्रातिभाषिकपणा जो आहे ना, हा प्रातिभाषिकपणा काढायचा आहे इथे, मिथ्यात्व त्याला मिथ्या ठरवायचं आहे. आणि मग आता त्या ठिकाणी इथे अध्यस्त अधिष्ठान भाव चालू होतो. की रस्सीवरती भासलेला सर्प हा काय आहे, आभासिक आहे, प्रातिभाषिक आहे, नाहीच आहे तो. मग नाहीच असं त्याचा त्या ठिकाणी काय करायचं आहे, निश्चय करायचा आहे. मग आता ज्या वेळेला तो सर्प मारावा लागतो का, मग नाही, आता काय मारायची गरज नाही ना, काठी घेऊन मारायची त्याला काही गरज नाही. नसलेलाच आहे तो, त्याचं फक्त ज्ञान करून माहिती करून घ्यायची, तो नसलेला आहे असं ज्ञान करून घ्यायचं. अध्यस्त हे अधिष्ठान स्वरूपच असतं. कशावर भासलेलं असतं ते, अधिष्ठानावरच भासलं. अधिष्ठान ज्ञानावरच. अधिष्ठान असणारा सूर्याच्या प्रकाशावरती मृगजळ भासतं, अध्यस्त असणारं मृगजळ भासत असतं. आणि मृगजळ नाही, मृगजळ आहे, मिथ्या आहे, खरं पाणी नाही असं ज्या वेळेला कळलं, तर ते भासलेलं अध्यस्त जे मृगजळ कुठं जातं, अधिष्ठान स्वरूप होतं. तसं भासमान असणारा देह त्याला मी आपली म्हणून कवटाळून बसलो. म्हणून आम्हाला त्यात असणाऱ्या आत्मसत्तेचं काय नाही, आत्मसत्तेबद्दल अज्ञान आहे. अज्ञानामुळे सुख दुःख आहे. सुख दुःख कशामुळे, अज्ञानामुळे. एकच वस्तू एखादा दुःख रूप भासते तर दुसऱ्याला ती सुखरूप भासते. हार निळ्याचा दुसरा म्हणून हातू घातला विखारा, अशी माऊलींची ओवी आलेली की निळ्याचा हार पडलेला आहे. आता निळ्याचा हार असतो बघा गळ्यामध्ये, तो असा सापासारखा दिसतो, तो कुठेतरी तुटून पडला होता एखाद्या स्त्रीचा तो निळ्याचा हार. तो दुसरा तो घाबरला, तिथून मागच पळाला साप म्हणून. आणि जो जाणकार होता, सोनाराचं पोरगं चाललेलं होतं आणि त्याने तिथे पाहिलं दुरूनच, तर म्हणलं हा साप नाहीये. त्याने उचलला गपचूप खिशात घातला, तो हार होता निळ्याचा. मग याला सुख झालं आणि त्याला मात्र दुःख झालं. वस्तू सुखरूप आहे का दुःखरूप आहे, ती ती पडली होती ती सुख दुःखाला काय, सुख नाही दुःखही नाही. सुख बी त्याच्या अनुकूल होतं म्हणून त्याला काय झालं, सुख झालं. आणि याला प्रतिकूल होतं म्हणून दुःख झालं. सुख दुःख अंतःकरणाचा धर्म आहे, आत्म्याचा नाही. बरेच माणसं शंका विचारतात, आत्मा सगळ्यांचा एक आहे, तर मग या मुलीला झालेलं दुःख मला का नाही होत, एकच आत्मा आहे, मग हिला झालेलं दुःख मला का नाही होत. तर ते सुख दुःख आत्म्याचे नाही, तर सुख दुःख अंतःकरणाचे धर्म आहेत. आणि ते आपण लादले आत्मस्वरूपावरती. असं बरंच काही लादले, बरेच पुट चढवलेत, बरेच पडदे चढवलेत. ते पडदे काढायचं काम चालले आता. मनोबुद्धी चित्त आणि म्हणा, मनोबुद्धी चित्त आणि म्हणा, मनोबुद्धी चला मग आता अध्यस्त आणि अधिष्ठान म्हणजे काय लक्षात आलं सर्वांच्या. अध्यस्त म्हणजे भासलेलं. बोला, अध्यस्त म्हणजे ते नसतंच,
मृगजळ नसतंच. रस्सीवर भासलेला सर्प नसतोच, भासलेला आहे. अध्यस्त म्हणजे भासलेलं, आणि अधिष्ठान म्हणजे सर्व काळ असणारा आत्मा आहे. आणि त्याच्यावरती इतर दिसणारे जे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या अध्यस्त आहेत. त्या मग अध्यस्त कसं असतं? अध्यस्थाचं ज्ञान झालं, अधिष्ठानाचं झालं की अध्यस्त हे अधिष्ठान स्वरूप असतं. आता माया ही अध्यस्त आहे ब्रह्मावरती. माया ही कशी आहे? अध्यस्त आहे ब्रह्मावर. मग माया त्या ठिकाणी अध्यस्त कशी आहे? अध्यस्त अधिष्ठान स्वरूप असते. मायेचं स्वरूप कळलं. कशी आहे ती? सत बी नाही, असत बी नाही, अनिर्वचनीय, मिथ्या आहे, असं तिचं स्वरूप कळलं. मग खाली काय उरलं? माया राहिली नाही. ब्रह्म. जसं ओळखलं का बस, मामा ओळखला का मामा राहत नसतो. मामा ओळखला का राहत नसतो. एकदा राजाकडे एक पाहुणा आला बरं का. पाहुणा आल्याबरोबर एखाद्याचा परिचय करून घ्यावा बरं का. आल्याबरोबर परिचय करून घ्यावा. पण नाही, आता तो एवढ्या रुबाबामध्ये ना टकाटक आला जसं का पहिलाच परिचय असल्यासारखा. यांचा कोणीतरी मी जवळचा नातेवाईक असं भाव करूनच तो आला. काय मग राजे साहेब बरं चाललंय ना? आणि बसलाय बी जाऊन. जर पाणी आणायला सांगा, राजाने आणलं बी. ज्यूस वगैरे घेणार. अरे पहिले चौकशी तर करतो कोण आहे काय आहे ते. काही नाही. यांनी अतिथी धर्मानुसार आपले त्याला उपचार करायला सुरुवात केली. बरं ठीक आहे बा. संध्याकाळपर्यंत राहिला किंवा एक दिवस राहिला तरी राजा विचारायला तयार नाही, तुम्ही कोण आहात काय आहे तिने. चांगलं झालं. दुसऱ्या दिवशी कसं काय विचारावं? राजाला प्रश्नच पडला. आता एवढे उपचार केले, आता विचारणं योग्य नाही. राहील 2-4 दिवस, काय फरक पडतो, मला काय कमी आहे? 2-4 दिवस म्हणता मामा काही तिथं जायलाच तयार नाही ना. हा महिना झाला जायला तयार नाही, वर्ष झालं जायला तयार नाही. आणि एक वेळेला वाढदिवसाच्या सोहळ्याच्या त्या निमित्तानं आणि त्या ठिकाणी सहज मामा जर असं दिसला नाही, तेव्हा राणी साहेबांना राजेसाहेब म्हणतात, अरे मामा कुठे गेला? राणी साहेब म्हणतात, कोणता मामा? म्हणलं आपल्याकडे आता वर्षभर होता तो मामा. तो मामा? तुम्ही मामा म्हणताय त्याला? मामा तुमचा मामा आहे का? नाही. हे मग शॉक झाला याला. म्हणलं अरे मला वाटलं का तुझा मामा आहे जणू, कारण त्यांनी भावच तसे दाखवले ना आल्याबरोबर. हिला वाटलं, याला वाटलं, राजाला वाटलं राणीचा मामा, राणीला वाटलं राजेसाहेबांचा मामा. महिनाभर बापाचा मत्ता खाला, पण गेला बी नाही असाच बरं का. गेला कसा ते सांगतो तुम्हाला. महिनाभर राहील. आणि त्यांच्यामध्ये थोड्या वेळात तो आला, थोडासा इकडे तिकडे गेला होता, आला आणि पुन्हा सोहळ्यामध्ये सहभागी झाला. झाल्यानंतर मात्र ते सगळे भोग भोगत असताना, समारंभाची असो रोजची असो, ते सगळे भोग भोगत असताना त्याचे कान मात्र नियमित दुसरीकडे, नुसतं आवाजाकडे नजर असं बरोबर दुसरीकडे. कोणी जर आपल्याबद्दल काय बोलतंय का, कोणी जरी शास्त्राची चर्चा करत असलं तरी आपल्याबद्दल तर नसतील बोल, अशी शंका त्याच्यामध्ये, संशय. भिंतीला कान लावायचा, आपल्याबद्दल कोणी काही बोलतंय का. सावध होता मामा. आणि ज्या वेळेला हे इथं यांचं राजा राणीचं बोलणं ऐकल्याबरोबर मामा जो गायब झाला, तर अजूनपर्यंत मामा शोधतायत राजा राणी, पण मामा काय सापडत नाही. आता मामाला शोधायचंय का मामा फक्त ओळखायचा आहे? ओळखला का मामा राहतच नाही, पळालाच तो. म्हणलं आता काय खरं नाही. तसं मामा ओळखला का मामा जसा राहत नाही, तसं माया ओळखली का माया राहतच नाही. ओळखायचंय तिचं स्वरूप जे आहे, पणाने दिसते पण प्रत्यक्षात नाही. म्हणजे सतही नाही असतही नाही, परिणाम मात्र आहे. म्हणून सत म्हणावं लागते, परिणाम आहे म्हणून. आणि सत म्हणावं तर टिकत नाही. सद्विचारापुढे, बोधापुढे टिकत नाही. माया राहते का? सद्गुरूचा बोध निर्माण झाला, मग बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ही ममता तिचीच लेकर आहे ती सगळी, हिची या मायेची. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावोनी आली गावा. आता संध्या कैसी मी करू केव्हा गा, झाली संध्या संदेह माझा गेला. आत्माराम हृदयी प्रगट, आत्माराम जर हृदयात प्रगटला, तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला सद्गुरूच्या बोधाने, का मग ही पिलावळ राहतच नाही. कोणती? ममता. ममता म्हातारी जी बाकी असते ते आकाशाची असणारी, समजा काम क्रोध शोक मोह लोभ, हे 5 तत्व काल पाहिली की नाही आपण? आकाशाची, पृथ्वी आग तेज वायू आकाशाची, ही जी 5 तत्व मिळून 25 तत्वांचा स्थूलदेह बनलेला आहे ना. काल पाहिले की नाही? बाबांनी काल दुपारच्या याच्यात सांगितलं. सूक्ष्म देहाचे पहिल्यांदा 17 तत्व सांगितले. कोणती?
येतील सांगता? सांगा रे कोणीतरी सांगा. सांगा कोणीतरी. नाही सांगितलं तर आम्ही सांगणारच आहे. हे 17 तत्व सांगा रे कोणीतरी. हा बोला. शाबास. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि मन आणि बुद्धी. वा वा वा. झाले. वा शाबास. टाळ्या वाजवा जरा. आता तुमच्याकडे काही वाजते तुम्ही जर सांगितलं तर. हा. ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि मन आणि बुद्धी. आता 17च आहेत का परत सांगितलं नाही. त्यात भेद आहे. तत्वभेद कसा आहे? जसं माऊलींनी सांगितलं 7 5 3 दशकांचा मेळा आणि एक तत्वी गळा गावी हरी. पण नाथ महाराजांनी सांगितलं 1 3 5 मेळा 25चा आणि 36 तत्वाचा मूळ हरी. इकडे 36 सांगितले. अशी 84 तत्व एकनाथी भागवतामध्ये सांगितलेली. 84. मग म्हणले ठीक आहे, महत्वाची 17 मध्ये बी काम भागते आणि वाढवले तरी बी चालते. ज्याला जशी त्या समोर गरज पडली त्या पद्धतीनं. मग काहींनी काय केलं? मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतःकरण चतुष्ट आहे. म्हणजे चित्त आणि अहंकार हे 2 वाढवली. म्हणजे 17 2 किती झाली? 19 झाली. नसती वाढवली तरी चालली असती. मन बुद्धीमध्येच त्याचं थोडस पुढचं स्वरूप चित्त आणि अहंकार आहे. मन कल्पना करतं, बुद्धी निश्चय करते. चित्त काय असतं? चित्त ध्यान करतं आणि अहंकार तादात्म्य धरतं. त्याचं अटॅचमेंट धरतं. त्याच्याशी संबंध नसताना संबंध लावून देतो. अशी जी आहे म्हणजे ही अशी झाली 19. आणि अंतःकरण म्हणून जर धरलं ही अंतःकरणाचीच 4 भाग आहे. पण जर स्वतंत्र अंतःकरण जर धरलं या 4ला सोडून तर 20 झाली. आणि 5 जर शब्द स्पर्श रूप रसगंध ही 5 जर धरली तर 25 झाली. सूक्ष्म देहाची किती तत्व? 25 तत्व झाली. स्थूल देहाची जशी झाली 25 तशी. आणि कारण देह जो आहे हे कारण देह कशाचा बनलाय? अज्ञानाचा बनलेला आहे. तो तुम्ही आपण आपल्या कल्पनेने तयार केलेला आहे. कल्पना हेच मायेचं स्वरूप आहे. चला मग आता ही नसलेली माया आता ती अधिष्ठान स्वरूप झाली. मग आता सांगा की त्या ठिकाणी प्लास्टिक आहे, पेन आहे का? प्लास्टिक आहे. प्लास्टिक आहे का पृथ्वी आहे? पृथ्वी आहे का पाणी जल आहे? जल आहे का अग्नी आहे? अग्नी आहे का वायू आहे? वायू आहे का आकाश आहे? आकाश आहे का माया आहे? माया आहे का ब्रह्म आहे? ब्रह्म आहे. ब्रह्म आहे. मग आता वस्तू कोणती बी येऊ समोर आणि तुम्ही त्याला काही बी नाव द्या, काही फरक पडत नाही. पेन म्हणल्याने काही फरक पडत नाही. जगत म्हणल्याने काही फरक पडत नाही. पण त्या जगताला तुम्ही जे सत्यत्व दिले ते तुम्हाला सुखदुःखाला कारणीभूत होते. जगत सत्य जगत नाहीच हा अजातवाद आहे. परंतु त्या ठिकाणी जरी तुम्ही ते आहे असं जरी मानलं, त्याला जगत हे जरी नाव जरी दिलं तरी पण ते मिथ्या आहे असा जर व्यवहार झाला तर मग बरोबर आहे, काही त्याचा परिणाम होणार नाही. जीवनमुक्ताचा व्यवहार आणि आपल्या सामान्य जीवनासारखाच चालतो. सगळं खाणं पिणं चालणं बोलणं सगळं. त्यामुळे जीवनमुक्त आपल्याला ओळखता येत नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. संत का ओळखता येत नाही? आपण पाहतो आपल्यासारखेच त्यांचे व्यवहार चालले काय. पण ते नाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये सांगितलं पहा. असे जे संत आहेत ज्यांनी देवाला जाणलेलं आहे ते जगाच्या मेळे न दिसती. काय म्हणले ते? जगाच्या मेळ्यामध्ये नसतात. आमचं सुपर फास्टलय माइंड पुढचं वाढाव म्हणतात याला. वाढाव नाही, जेवढं असेल तेवढंच असावं, त्याच्यापेक्षा वाढाव बी नसावं. मग ते वाढाव काय म्हणतो? ते जगाच्या मेळे न दिसती. मग ते वाढाव विचारायचं असताना ते म्हणतं मग इथं नसतील, ते जंगलात असतील. आणि संत शोधायला जंगलात मारायला जातं. त्याचा अर्थ त्यांनी काय केला? जगाची मेळेत काही दिसत नाही. अरे तो जनामागी बागीपर्यंत जना वेगळी गोष्टी सांगे माऊली म्हणतात. जगातच असतो तो. मग पुढच्या याच्यामध्ये प्रमाणात त्यांनी सांगितलं नाथ महाराजांनी. कशाला तो हे त्यांना माहिती हे लगेच जंगलात शोधायला जातील वाढाव बुद्धी वापरून. तिथं शोधायच्या ऐवजी जगाच्या मेळे न दिसती म्हणल्यावर तिथं जाती शोधायला. मग त्यांनी लगेच पुढं टीक मारली, सांगितलं दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखली. ते आपल्यातच असतात. उलट आपल्यात असल्यावर ओळखायला कठीण आहे. आपल्यासारखं वागल्यावर आपल्यासारखं राहिल्यावर ओळखणं कठीण आहे. मग ते गावडे बाबा सांगायचे ना की मी कार्यक्रमावरून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर आमचा भाऊ होता तो त्या पोराला पाठवायचा, जा आपला बुवा आला असेल. बुवा? हा बुवा आला काय आपला? आपला बुवा. आणि तो केवढा होता बुवा? एवढाच होता का काय? महात्मा समजले का ते कुटुंबातले माणसं त्यांना? आणि कुटुंबातले माणसं महात्मा समजतील तर
बरंच आहे, बरंच होईल म्हणा, कल्याणच होईल त्याचं, पण ते समजत नसतात. ते काय आपला बुवा आला का, आपला बुवा जा त्याच्या कोणते नारळाचे शेंड्या घेऊन ये, याला गांजा प्यायला लागायचा. बाबांचा भाऊ होता गावडे बाबांचा, त्याला लागायचं गांजा प्यायला. मग बुवा आला का, जा त्याच्याकडून नारळाच्या शेंड्या घेऊन ये, आणि मग पुढं म्हणायचा, तोंडावर बी म्हणायचं, दुसऱ्यांना सांगायचं. म्हणजे काय तिथे रामायण होतं कडाष्टी, त्या आष्टी गावामध्ये, जामखेडमध्ये. बाबा बाबा काय रामाची कथा रंगून सांगितली त्या वक्त्याने. नाही तर आमचा बुवा नुसता रचून साप, तेवढं सोडून त्याला काही माहितीच नाही. म्हणजे रश्शीन साप एवढंच सांगायचं कीर्तन प्रवचनातून. आता रश्शीन साप एवढा सोपा नाहीये. रामायण सांगणं सोपं आहे, पण रश्शीन साप आहे ना एवढं सोपं नाहीये सांगायला. तत्वज्ञान सांगायला सोपं नाहीये. रस्सीवरती सर्प का बसला, अंधारही नाही आणि उजेडही नाही अशा ठिकाणी तो रस्सीवर सर्प का बसला, कसा बसला, याची 6 कारणे आणि त्याच्या 6 प्रकारच्या अख्याती, सत्ख्याती, असत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती, सदासत ख्याती, अशा पद्धतीने त्या 6 प्रकाराने. आता हे 6 प्रकार 6 महिने सांगायचे. कोण? गावडे बाबा सारखे विद्वान महात्मे हे 6 महिने त्याच्यावर रस्सी का साप आहे याच्यावर मग मधून मधून पुन्हा त्याच्यावर येतं ना. मग सांगा रस्सी आहे का साप आहे, जसं आपण विचारतो ना, बाबा विचारतात तुम्हाला, सांगा मग काय, किंवा मी विचारलं सांगा आता माया आहे का ब्रह्म आहे, तुम्ही म्हणले ब्रह्म आहे, बरोबर. तसं ते सांगायचे. तो एक एक प्रक्रिया झाल्यावर सांगितल्यावर याचं तिथपर्यंत डोकंच पोहोचत नव्हतं. त्यामुळे म्हणायचं आमचा बुवा का नुसता रस्सी सापच सांगतो. आता अज्ञान कोणाचं, आणि आरोपित कोणावर केलं? बाबावर, गावडे बाबावर. जसं हा गंध हा मातीचा गुण आहे. गंध कशाचा गुण आहे? मातीचा आहे. पण वाऱ्याने तिकडून तो मळी आहे ना तिथे, ती मळीचा सुगंध दुर्गंध वायूला नाही, त्याच्या अतिथही वायूला सुगंधही नाही. तिकडून एखादी सेंटेड पदार्थाची गाडी चालली असेल, चंदनाची लाकडं भरलेली गाडी चालली असेल तर सुगंधित वायू येईल. आणि मळी आहे इकडे पडलेली, इकडून जर हवा आली तर दुर्गंधित येईल. वायू ना दुर्गंधित आहे, वायू ना सुगंधित आहे. वायू जर एवढा मोकळा आहे तर ब्रह्म कसा असेल? विचार करा ना. सगळ्यात असून कोणत्यापासून, सगळ्यापासून वेगळे, आणि सगळ्यांना अधिष्ठान ते. अज्ञानाला बी अधिष्ठान ज्ञानाच आहे. मला काही कळत नाही असं एखादा माणूस म्हणतो, हे कसं कळलं त्याला? अज्ञानी माणसाला कळतं का मला काही कळत नाही? अज्ञानी तर म्हणतो आपल्याला काय कळून घ्यायचं राहिले आता, आपल्याला काय हे अज्ञानी बरं का. आपल्याला सगळं कळतं असं म्हणणारे अज्ञानी, आणि आपल्याला काहीही कळत नाही, नम्रतेने बोलतो. मी एक विद्यार्थी, बुधवारी बाबा सारख्यांनी म्हणावं, ज्यांच्या 18,000 ओव्या पाठ होत्या एकनाथी भागवताच्या, रोज रिपिटेशन, दिवसभर ते चिंतन चालायचं. आमचा साधा काकडा येत नाही आम्हाला म्हणता येईल. आणि आम्ही किती वर्षापासून कीर्तन करतो? वयाच्या 20व्या वर्षापासून, आणि अजून मला काकडा येत नाही. लाज नको वाटायला मला. हे बोट दाखवतात ना, बघा ना, आजकाल कीर्तनकारांना म्हणे काकडा पाठ नाही, हरिपाठ पाठ नाही, हरिपाठ सुद्धा पाठ नाही म्हणे कीर्तन करतात. काय चुकीचं आहे त्यांचं म्हणणं? बरं ते पाठ असलं म्हणजे काय ब्रह्मज्ञान असणं असाही काय भाग नाही. आम्ही बी मग म्हणत असतो ना, त्यांना जी माहिती ते तुम्हाला माहित नाही, त्यांना मुद्द्याचं माहिती नसतं ना. हरिपाठ काकडा पाठ याचा अर्थ मी लपंडाव करतोय असं नाही. पाठ पाहिजेच आपल्याला. नाही तुम्ही म्हणाल बाबांनी सांगितलं आता कशाला पाठ करायचं? पाठ पाहिजेच. कीर्तन करतो म्हणल्यानंतर हरिपाठ आणि काकडा आलाच पाहिजे, म्हणताच आला पाहिजे. का नको याला? मग त्यांना सांगत असतो आम्ही की तुम्ही काकडा कसा करता, कशाला आम्हाला सांगता? तुमचे अभंग पाठ असतील, किंवा तो कपड्याचा वळून ठेवता तेलात भिजून त्याचाच काकडा करता रे तुम्ही. आमच्या सद्गुरूंना आम्हाला कोणता काकडा शिकवलाय माहिती का तुम्हाला? भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती, बोध काकडा ज्योती, पंचप्राण जिले भावे तुझ ओवाळू आरती, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, माझ्या सद्गुरुनाथा. दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माथा. किंवा शेवटच्या चरणात सांगितलं ही अवस्था ह्या काकडा चिरगुटाचे काकडे करणाऱ्यांना माहिती काय? तुका म्हणी दीप घेऊनी उन्मनती. हे तुम्हाला उन्मनी अवस्था प्राप्त होते ही त्यांना माहिती बी नाही. त्यांना उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत, पण तुम्ही सुद्धा असं कापील करा. आता काकडा पा, अरे जे ब्रह्मज्ञान तुम्हाला संतांच्या कृपेने झालं, जे चिंतन तुम्हाला, जे किती अनेक जणांना
जी गोष्ट समजत नाही अजून बुद्धीत बी येत नाही करायचं तो सोडा आणि ती तुम्हाला सहजतेने अनुभवाला आली, मग तुम्हाला जर त्या ठिकाणी त्याचा प्रचार प्रसार गुरुच्या वाक्याचा करायचा असेल तर तुम्हाला थोडंसं काकडा आणि हरिपाठ पाठ करायला बिघडलं कुठं काय. पाठ करून मग म्हणायचं ओल्याला द्राक्ष आंबट याने नाही म्हणायचं काय त्याच्या वाचून आडले. आम्ही म्हणू शकतो काय त्याच्या वाचून आडले. आम्हाला तर अशी उन्मनी स्थिती प्राप्त झाली, आमचा पंचप्राण वळून टाकले, शरीरात राहिली नाही अशी अवस्था आम्हाला प्राप्त झाली. आणि मग आता तो म्हणायचं त्याला की आता म्हणून दाखवतो काकडा मी, आता मी हरिपाठ म्हणून दाखवतो. तर त्याला शरण यावं लागेल. अरे मला जे येतंय येते यांना येतेच येतंय. अधिक प्लस अतिशय महत्वाची गोष्ट यांच्याकडे आहे, तो तुमच्याकडून समजून घेईल किंवा तुमच्या चला मला तुमच्या सद्गुरूकडे घेऊन म्हणून. आणि आमचा निस्तार दानका चाललाय, आमच्या गावामध्ये एकही मोठा बुवा येत नाही. मग आता गुरु गादीवरचे जर असे जर आहे तर बाबांच्या भाषेत सांगू का, श्रीपाद बाबांच्या भाषेमध्ये ज्या लग्नाची वरमाई जर अशी चढेल असेल हिच्यासारखी तर त्याचे वराड बी कसं असेल, वराड आहे तसंच. लग्नाची वरमाईच जर चढेल असेल तर वराड कसं असेल. अरे काय किती अहंकार, काय किती असंच मरणार, काय काय राहणार मागे, नाव बी शिल्लक राहणार नाही. आणि असे अधिकारी जर आम्हाला मार्गदर्शन करणारे असतील असं खेळ बसेल. मग त्याविषयी सांगितलं. विद्यार्थ्याने गुरुजींना विचारलं गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय. तर गुरुजी म्हणले गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ तसं व्यासपीठ. पण गुरुजीला जर व्यासपीठ माहिती नसेल, काय भाषेत अजून बदल नाही तर बाकीचे काय चला जे. मग आता माया आहे का ब्रह्म आहे. मग आता तुमच्या समोर कोणतीही वस्तू येऊ द्या. आता पेन घेतला, आता वही घेतल्या, वही घ्या, वही कागद, वहीचं काय वही कशापासून बनली, कागदापासून. कागद कशापासून बनला, ऊसाच्या ज्या चोयट्या राहतात त्याच्यापासून कागद बनला. बर ऊस कशापासून बनला, ऊसाला पाणी घातलं तुम्ही, पृथ्वीतून आला ऊस, पृथ्वीतून आला. मग परत पहिली प्रक्रिया पृथ्वी तो तुमचं कागद वही आहे का कागद आहे, कागद आहे का पृथ्वी आहे. चला ऊस आहे, ऊस आहे का पृथ्वी आहे, पृथ्वी आहे का पाणी आहे. माग माग जात माया आहे का ब्रह्म आहे. म्हणजे वही आहे का ब्रह्म आहे, ब्रह्म आहे. पेन आहे का ब्रह्म आहे, ग्रंथ आहे का ब्रह्म आहे, माईक आहे का ब्रह्म आहे, माणूस आहे का ब्रह्म आहे, स्त्री आहे का ब्रह्म आहे, आकाश आहे का ब्रह्म आहे. सगळं इथून तिथून ब्रह्म आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकची धागा नाना परीक पडे. नीट म्हणायचं, चोळी लुगडं नाही म्हणायचं. अभंगाचा विचारच केला नाही चोळी लुगडं म्हणणार आहे. आयुष्यभर सांगतोय आम्ही धोतर आणि लुगडे म्हणायचं. काय म्हणायचं, का म्हणायचं हे बी सांगतो. 10 वेळे 100 वेळेला सांगून झाले तरी तुमचं चुकलं तर सोडा. अधिकारी भानावं नाहीत गांजा पेल्यासारखे, त्यांना नाही कळायचंय. आणि त्यांनी लोकांना सांगायच्या भानगडीत पडू नये. मग त्या नशेतच राहत्या गांजासारखं राहा, काय हरकत नाही, आमचं काय म्हणणं नाही. चांगली अवस्था आहे तुमची, अनुसंधानात सतत अधिष्ठानावर राहणारी अवस्था आहे. पण लोकांच्या करता ती सगळं गिळून ठेवून तुम्हाला जावं लागेल. एकाही अवस्थेत नाही, सर्व अवस्थेच्या पलीकडे राहायला पाहिजे. हम निर्विकल्पो निराकार रूपो, आणि मग ते कर काम. नाही तर उद्योग सांगितला कोणी तुला करायला, अतीत होता येत नसेल तर हा उद्योग करू नये. काही सोपी गोष्ट नाही, जबाबदारी आहे धर्माच्या बाबतीमध्ये. आणि मग धर्माच्या त्या गादीवरती अशी अतीत झालेली पाहिजे. तुमच्या अंगावर कापूस आहे का कपडा आहे. कापूस नसेल तर कपडा बनल का. मग कापूस आहे का कपडा आहे, भले तुम्ही कपडा बनत असाल म्हणा, पण आहे काय त्याचं मूळ काय आहे. तसं इथं मूळ पाहत गेलो ना आपण आता, माया आहे का ब्रह्म पाहता नाही, प्रत्येक वस्तू पाहताना. मग तसं तुमच्या अंगावर कापूस आहे का कपडा आहे. शाबास, याला दृष्टी उघडली म्हणायचं. दिसायला जरी कपडा असला तरी त्याचं मूळ काय आहे. बरं, 2 विषम गोष्टी सांगितल्यात उदाहरणात घेताना. तुमच्या अंगावरचं, माझ्या अंगावरचं धोतर आणि ताईच्या अंगावरची साडी ही जरी दिसायला भिन्न भिन्न धोतर आणि लुगडा असेल, परंतु त्या ठिकाणी त्याच्यातला धागा वेगळा आहे, याच्यातला वेगळा आहे का. एकाच धाग्यापासून काही धोत्र बनवली, काही पातळ बनवली. म्हणजे 2 विषम मध्ये सम कसं आहे हे सांगण्याचा उद्देश आहे या अभंगामध्ये. आणि चोळीन लुगडं म्हणल्यावर कसं काय मेळ बसल. हे एक सत्ता वचक आले ना, ते कसे झाले. आणि पुढच्या याच्यात बरोबर म्हणतात. मग पुढं का तसं म्हणता, त्याच्या पुढं एकची माती नाना परी भिंती.
रांजण आणि मग धोतर पुरुषलिंगी आहे, पुरुषवाचक आहे, आणि लुगडं काय आहे, स्त्रीवाचक आहे. आणि त्या दोन्हीत आत्मा एक आहे ही सांगायचंय. प्रकृती भिन्न असली तरी आत्मा मात्र एक आहे ही सांगण्याकरता धोतर आणि लुगडंच बनावं लागेल तुम्हाला. चोळीन लुगडं चुकीचं प्रथा आपोआप येतो. कारण पुढच्या 3 चरणात पाहिल्यावर हे कसं चुकीचं हे कळत असतो. पुढे म्हणलं एकची माती नाना परी भिंती रांजण आणि सुगडे. रांजण म्हणजे पुरुषवाचक आला आणि सुगडं म्हणजे संक्रांतीला जे केलं जातं की नाही मातीचं, तिसरी वाचक आलं. दोन भिन्न लिंगी पदार्थ पण त्यात असणारी आत्मसत्ता मात्र एक. आता आला सण दुसऱ्या उदाहरणावरून लक्षामध्ये. वर धोतर आणि लुगडे पाहिजे का चोळीन लुगडे पाहिजे? जरा विचार करायचा आहे. अर्थाविन पाठांतर कसे करावे, उगाची मरावे घोकून या. घोकमपट्टी करून ज्ञान होत असतं का? अर्थ कळल्याशिवाय शब्द, अर्थ, ज्ञान आणि मग स्वरूप. प्रत्येक वस्तूचा प्रत्येक शब्द, त्या शब्दामध्ये त्या शब्दाची शक्ती असते. आणि तुम्हाला शब्दाची शक्ती समजत नसेल ना तर जा एखाद्याला बाहेर जाऊन शिवी द्या, म्हणजे तो शब्दाची शक्ती कळेल तुम्हाला. त्याने जेव्हा 2 चढवी ही शब्दाची शक्ती, शिवी दिली ही शब्दाची शक्ती आहे. मग महावाक्याच्या बोधामध्ये शक्ती असेल की नाही? तुम्हाला स्वरूपाला घेऊन जाईल की नाही महावाक्य? कसं येते महावाक्य? तुम्हाला स्वस्वरूपाकडे देवाकडे घेऊन जातं. कारण तो शब्दच नाही तर शब्द नसून ती अक्षरेणवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळिका प्रगटविली देवे. पहा ना. मग आता इथे पुढच्या याच्यामध्ये एकची सोनी नाना परी लेणी. इथे मी 2 पुरुषवाचक आणि स्त्रीवाचक अलंकार घेतले. बाळी पुरुषाच्या कानात असते. आता ते फेडच झालेले ते. पोरांचं जाऊ द्या, पारमार्थिक माणसांनी बाळ्या घालायला सुरुवात केली. कशा करता? आजार असन तर ठीक आहे, पण बघा आता हे मग कान नवरात्रांसारख्या जरा मोठ्या तरी घालायच्या, मोठ्या घालायच्या ना चांगल्या. बाळी आणि बुगडे. बाळी पुरुषवाचक, बुगडं स्त्रीवाचक. पण त्यात असणारं सोनं मात्र, सोनं स्त्रीवाचक आहे काय? सोनं पुरुषवाचक आहे काय? सुगडं आणि रांजण आणि सुगडं स्त्री पुरुषवाचक आहे. पण त्याच्यातली माती स्त्री काय पुरुषवाचक आहे काय? नाही. म्हणी मुक्ताबाई ऐक चांग देवा खरे आणि रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे. ब्रह्मच इथून तिथून. बाकी जे काही तुम्ही म्हटलेले ते ब्रह्म नटलेले. मग म्हणा देव नटला नाना परी, हे बी देव झालाय. हे सगळ्या वस्तू देव झालाय. मग हाच भाव तयार करायचा आहे ना. त्या ठिकाणी ताई स्वयंपाक करते का देव स्वयंपाक करतो? कोण स्वयंपाक करतो? आता स्वयंपाक चाललाय, आपण जेवणार आहात. मग स्वयंपाक कोण करतो? ताई करते का देव करतो? ताई स्वयंपाक करते तर तिच्यामध्ये देवाची सत्ता नसू द्या, ती स्वयंपाक करेल का? मग ही प्राण जी आहे ही ताईची सत्ता आहे का देवाची सत्ता आहे? मग तुमचा भाव आहे का असा देवानी स्वयंपाक केला म्हणून? अरे तुमच्या आपल्या करता देव काय काय झालाय तुम्हाला सांगू का? देव तुमची बायको झालाय, देव तुमची पोरं झालाय, देव सगळे हे तुमच्या आपल्या करता हे सगळं सगळं देव झालेलं आहे. काय करू नये त्याची, ते तुम्ही त्याला माना नका मानू, पण आपल्या करता पाहना हे सगळं तो झालाय. आणि पुन्हा त्यांनी आपला जीवभाव टाकून माझ्याशी आनंदी शरणवरून मद्रूप व्हावं याच्या करता संत सुद्धा तोच झालाय. संत कोण झालाय? महात्मे कोण झालाय? देवाचा अवतरलाय. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत. निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. बस निमित्त आहेत प्रतिमा. संत आणि देव प्रतिमा या निमित्त आहे, पण त्यांचं अधिष्ठान दोन्ही बी काय आहेत? देवच आहे. नाही तुमचं सुद्धा संत देव तर बाजूला सोडा, पण तुम्ही सुद्धा देवाने चाललेला बरं का हा विषय. कशाने? आत्मस्वरूपाने. आणि हे समजून घेण्याला भजन असं म्हणतात. एकनाथी भागवतात एक ओवी आली, आदी ब्रह्मा. सगळ्यात अगोदरचा ब्रह्मदेव, आणि मग त्याला सृष्टी निर्माण करायला सांगितली. मग त्याच्या आधीचं जे तत्व आहे त्याला महाविष्णू किंवा आदिनाथ असं म्हणलेलं आहे. पण तो विचारात न घेता शी समजून सांगण्याकरता त्यांच्यातलं तत्व जे आहे त्या ब्रह्मदेवातलं आणि आता निर्माण झालेलं एखादी मुंगी किंवा चिलट असेल त्याच्यातला आत्मा हे एकच आहे हे सांगण्याकरता ब्रह्मदेवापासून लिंक घेतली. कारण त्याच्या अगोदरचं अवाच्य आहे ना. आदी ब्रह्मा करून आदी ब्रह्मा अंतिम मशक सर्वांच्या हृदयी मीची एक ऐसे पाहे तो सभाग्य देख हे भजन चोख मत प्राप्ती.
असं जो पाहतो की ब्रह्मदेवातला आत्मा आणि मुंगीतला आत्मा एक आहे, त्याचं भजन झालं. न करिता पांडवा भजन झाली ऐसे हे गहन. अजून ओळी एक आहे, अर्जुना माझी भजन, हे खरं माझं भजन आहे. अर्धा किलोचे टाळ कुटून पाव किलोवर आणले तरी अजून ब्रह्म कळना आणि देव कळना. अर्धा किलोचे टाळ बनवले तेव्हा अर्धा किलोचे होते, पण रोज कुटून पाव किलो आणले तरी बी भजन कळना आणि देव कळना. भजन चालले उपराटे, कोण जाणे खरे की खोटे. सचेतन तुळशी चोडीती, सचेतन आहे तुळस आणि अचेतन दगडा वाहती. त्या अचेतन असणाऱ्या दगडाला सचेतन तुळशी तोडून वाहतात. भजन चालले उपराटे, कोण जाणे खरे की खोटे. जाणून भजन करावं ना, कसं बी करायचं. मग असं हे ब्रह्म एवढं व्यापक आहे, त्याच्याशिवाय एवढी जागा रिकामी नाही. आणि ते ब्रह्म सत्य आहे, त्रिकाला बाधित आहे. आणि आता त्याच्यानंतर जसं अधिष्ठानभूत मानलेल्या सूर्यावरती, आता इथं सूर्य बी अधिष्ठानभूत नाही, आत्मा अधिष्ठानभूत आहे. पण आता उदाहरणाकरता सूर्य घेतला, स्वयंप्रकाश. पण तसा तो परप्रकाशीच आहे. कोण? विज्ञानाच्या दृष्टीने सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे, परंतु अध्यात्माच्या दृष्टीने सूर्य हा सुद्धा परप्रकाशी आहे. 15व्या अध्यायामधला आपण श्लोक म्हणूया सगळे. न तद्भासयते सूर्यो यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हे अर्जुना, ते माझं परमधाम आहे. त्या परमधामाला न तद्भासयते सूर्य, सूर्य प्रकाशित करत नाही, उलटा सूर्याला माझ्यापासून प्रकाश आहे. न तद्भासयते सूर्य न शशांको, तिथे त्या माझ्या धामामध्ये सूर्य नाही, चंद्राचाही प्रकाश नाही. न तद्भासयते सूर्य न शशांको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते. अजून एक 15व्या अध्यायातला दुसरा श्लोक याच्या दृढीकरणाकरता सांगतो. तत्तेजो यदादित्यगतं तेजो जगत् भासयते किलं यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम्. अग्नीचं तेज, चंद्राचं तेज, सूर्याचं तेज हे माझं तेज मी आहे. नामदेवरायांनी तेच अभंगात आणलं. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे ऐसा तू सकळ समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणोनी शरण आलो, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुम्ही हे अजून दुसरं कोणाकडे नाही निर्देश केला. जो सूर्य आहे ना, हा सूर्य अंधाराला जाणतो का? सूर्याला अंधार माहिती असेल का? नाही हो, सूर्याला अंधार नाही माहिती. सूर्याला फक्त प्रकाशही माहिती नाही, पण प्रकाश माहिती असं धरू, पण अंधाराला मात्र सूर्य जाणत नाही. पण तुम्ही सूर्याच्या प्रकाशालाही जाणता आणि सूर्य अंधाराला बी जाणता. एवढी मोठी आहे तुम्ही तुमच्याकडे कधी लक्षच दिलं नाही राव. तुम्हाला सवय लागली ना, कशी लागली पहा, कसा विसर पडलाय. आता आपले व्यवहार चालू आहे, समजा कीर्तन चालू आहे, त्याच वेळेला माझा मोबाईल इथे बाजूला अगोदर ठेवलेला आहे आणि तेवढ्यात लाईट गेली. मग मी तिथून उठताना बाकीचं जरी बाजूला सामान राहिलं तरी तिथला तो मोबाईल मी अंधारामध्ये बरोबर घेतो की नाही. आता उजेड होता का तिथे मला पाहिला, पण कसा काय घेतला, कोणत्या डोळ्यांनी पाहिला मी? बुद्धीच्या डोळ्यांनी. अगोदर ठेवला होता तो बुद्धी ठसवला होता, इथं मोबाईल ठेवलाय. आता अंधारामध्ये ती वस्तू मी ओळखली राव. कोणाच्या प्रकाशानं ओळखली? आता माझ्या प्रकाशानं ओळखली. कोणत्या? माझा प्रकाश स्वयंप्रकाश, आत्मप्रकाश. आणि बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिली. कोणत्या डोळ्यांनी पाहिली? आणि उचलून घेतला. सूर्याला अंधार माहित नाही, सूर्याला आणि तुम्हाला उजेडही माहिती आहे, उजेडाचाही भाव आहे आणि अंधाराचा बी अभाव आहे. दोन्ही भाव तुम्ही जाणता. असं तुमचं स्वरूप आहे, असं तुमचा आत्मा आहे, असे तुम्ही आहात. आणि उगल भ्रम घेऊन भीक मागायला लागले. उगल भ्रम घेतला नाथीला ऐसा, नाथीला छंदो अंत करणे घेऊन टाकी. मनोनी भ्रमे, मनोनी भ्रमी. आणि हा विचारून अहंकारो सांडीजे. मग असतीच वस्तू होईल जैशी आपली स्वस्ती आपण केली.
कोश कीटकाची अपरे आपणची आपण कोश कीटकाच्या परी एरवी कोश कीटकाच्या परी हा. आपणची आपुला वैरी आपणची आपुला वैरी चारुस्थळी आत्मबोधी शरीर चारुस्थळी. शरीर चारुस्थळी चारुस्थळी म्हणजे पहा आपला आपण पेया विसरू जो धनंजय तीच रुपये अज्ञानासी मायेची व्याख्या केलेली आहे ही. आपुला आपल्याला जो विसर पडला मी आत्मा आहे हा जो आपल्याला विसर पडला आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तीच रुपये अज्ञानासी. अज्ञान म्हणजे काय एक याला अज्ञान म्हणलंय आपल्या आत्मस्वरूपाचा मी आत्मा आहे याचा आपल्याला पडलेला विसर आणि मग तो सगळ्या सुख दुःखाला कारणीभूत झाला. कवनयुकू भ्रमले पण कवनु ऐकू भ्रमले म्हणे मी चोरलो गायसे म्हणे ऐसा नाथीला छंदो अंत करणे घेऊन ठाके. एक वेळेला घरातून कधी बाहेर न पडलेला आधी कशी तरी सर्व्हिस निभावली त्यांनी ती ऑफिस मध्ये होती म्हणून आणि त्याच्यानंतर तरी गर्दीत गेलं का त्याला भीतीच वाटायची. एक मेंदूचा एक आजार आहे त्याला गर्दीमध्ये भीती वाटते त्या माणसाला कधीच बाहेर पडत नाही. तर रिटायर झाल्यानंतर वर्षभर घरातून बाहेर पडलं नाही तेवढ्यात एरिया. आणि एकदा पाहुणे घरी आले म्हणून त्या ताईने सांगितलं की जरा मार्केट ऐका इकडे लक्ष द्या खूप थोडा वेळ आहे त्याच्यात जर तुमचं जर बाकीचे चाललं तर मग काय चाललंय हे आमचे बडबड आम्हाला काम नाही का काय. आम्ही असं जर ऐकलं असतं ते आज सांगतोय नाही असं ऐकलं ना असं नाही ऐकलं आम्ही. 40-45 वर्षापूर्वी कोणत्या ठिकाणी कोणता अभंग घेतला होता कुठली ओवी घेतली होती त्यांच्या कृपेने सांगतो अहंकार म्हणून नाही सांगत. असं नाही ऐकलं बाहेर काय चाललंय कोणचं काय चाललंय मराठी तिकडे काय करते शेजार नाही पाहिलं नाही. म्हणून या ठिकाणी तिथे होतो आम्ही तिथेच होतो आम्ही तिथून फक्त इकडे आलोय काही विशेष केले असं नाही पण विशेष बी केलंय म्हणूनच बोलतोय ना. तुम्हाला जमत नाही तर तुम्ही जन्मभर असंच ऐकलंय म्हातारा होतपर्यंत. लक्ष इकडे थोडं ऐकलं इकडे तिकडे गेलं पाहिलं. बघा काही म्हणायचं असेल तर काही ध्येय ठरवा गोल ठरवा टार्गेट ठरवा. 1.5 तास नियोजित केलाय कशा करता केलाय आम्हाला माहिती ना एवढं सोपं नाही बसणं. मग त्या 1.5 तासात जर किंवा लहान मुलांनी पाहिलं तर चालेल हो आमचं काही म्हणणं नाही. थोडीशी चंचलता वृत्ती असते त्यांची. चला सांगा काय चाललं होतं आपलं. कवन तो त्या ठिकाणी कधी बाहेर जात नव्हता. 8-10 पाहुणे घरी आले आणि त्यांना जेवणाची वेळ आम्हाला जेवायचं आहे ताई ठीक आहे मग स्वयंपाकाला सुरुवात केली. त्यांना सांगितलं तुम्ही मार्केटला जाऊन भाजी घेऊन या जवळच मार्केट होतं काही लांब नाही 1/2 किलोमीटरवरती. तोपर्यंत मी स्वयंपाक करते आणि लगेच जेवायला वाढते उशीर झालेला आहे आता. असं म्हटल्यानंतर तो म्हणला जर मी चुकलो तर ऐका बरं का काय म्हणला तो मी चुकलो तर. ती म्हणली थांबा याला किती समजून सांगितलं तर लक्षात येणार नाही. मग तिने काळा धागा घेतला उजव्या पायाच्या अंगठ्याला त्यांच्या बांधला मालकाच्या आणि जा म्हणले बिंदास याच्यावर लक्ष ठेवायचं फक्त. हा जर तुटला तर मग तरच तुम्ही चुकले समजायचं नाही तर काही चुकणार नाही. लक्ष कशावर ठेवायचं बरोबर लक्ष ठेवा. हा धागा जो जोडून दिलाय की नाही धागा तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवा बरं का बरोबर. मी आत्मा आहे का मी देह आहे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम लक्ष पाहिजे त्याच्यावरती तुमचं. आता त्याच्यावर पुरेपूर लक्ष होतं. बाजारात भाजी आणायला गेलं तर भाजी घ्यावा घरी यावा ना आपल्याला जमत नाही गर्दीचं तर मग कुठेतरी गारुड्याचा खेळ चालला होता तिथे उभं राहिल्यानंतर पहा कधी बी शहरात गेला गारुड्याचा खेळ कुठे चाललेला असेल ना शहाण्या माणसाने तिथे अजिबात उभं राहू नये कारण तेवढ्यावर त्याचं पोट भरत नाही. त्याची 4 साथीदार आपली पाकिटं मारायला असतात गर्दीत माहीत नसेल तर सांगून ठेवतो. मग बोंबलत घरी यायला पाकिट गेलं म्हणून कारण आग पाहिला नाही कधी काय खेळ पाहतात त्याचं नाही तर मोकळ्या खिशाने जा. मोबाईल बी गेला म्हणून समजा तुमचा 4 जोडीदार असतात त्यांची आपल्यामध्ये खेळ पाहायला टाचावर करून पाहतो ना इकडे पाकिट जातं किंवा मोबाईल जातो तसं ते पाहत होतं काही कारण नसताना. हे नव्हतं का आपली भाजी घ्यायची घरी यायचं नसते उठा ठेव या माकडासारखं बसलं बघत कशी पाचर ठोकली असं घेतलं शेपटं अडकून. माकडाची गोष्ट आहे ना पाचर ठोकताना त्याच्यात बसलं त्याच्यावर ते पाचर काढायला गेलं शेपट अडकून बसलं. तसंच झालं कवन होय को भ्रमलेपणे मी गा चोरलो म्हणे ऐसा नाथीला छंदो अंत करणे घेऊन टाकी. आणि तेवढ्यामध्ये ती नागाचं पिल्लू नवीनच आणलेलं सुटलं त्या टोपलीमधून तसं घाबरलेलं लागले पळायला त्या गर्दीमध्ये. याचा धागा तुटला उजव्या पायाचा आणि त्याचं लक्ष गेलं पायाकडे धागा कुठे लागलं ना गडबडा लोळायला. ही गडबडा लोळायची अवस्था झाली त्याची. कशी झाली मी चुकलो ओरडायच लागलं वाचवा मी चुकलो मोठमोठ्याने ओरडायचा रडायचा गडबडा लोळायचा. ऐशिया भावनेच्या पडे घोडा
मोकळी या पायाचा चवडा हा, अधिकची गोवी. आता सांगावंच लागत तुम्ही काढली म्हणलं. आणि मग तिथे काय झालं, एकाने घरी जाऊन सांगितलं त्याच्या, अहो तुमचं ते ध्यान म्हणजे मालक, तुमचं ते ध्यान म्हणे मी चुकलो, मी गडबडा लोळतोय, ओरडतोय, रडतोय. तिच्या ध्यानात आलं काय झालं असन, धागा तुटला असन. घरूनच काळा धागा घेऊन गेली, 2 माणसांना धरायला लावलं, त्यांना शांत केलं आणि त्या ठिकाणी उजव्या पायाच्या अंगठ्याला बांधला तो धागा. हो काय झालं, मी चुकलो, वाचव मला, वाचव. आणि त्या गप्पा पाहिलं आणि जे आनंदाने उड्या मारायला लागलं, आणि सापडलो. आता हरवलो हा त्याचा भ्रम नव्हता का, तो हरवला होता का? आणि आता सापडलो हा काय मोठा शहाणपण आहे का? सापडलो हा बी काय बोला ना, भ्रम आहे. काय हरवलो हा सुद्धा, मी देह हा सुद्धा, आणि मी ब्रह्म हा सुद्धा. हो बोला बिंदास. हो फक्त मी देह जाण्याकरता मी ब्रह्म स्वीकारले, आणि मग ते गेल्यानंतर मी ब्रह्म ही वृत्ती बी राहत नाही, आणि मग असलेलं स्वरूप त्यालाच ब्रह्म स्वरूप म्हणतात. समाधी भ्रम एक आणि समाधी भ्रम आहे की विसंवादी भ्रम आहे. बस एक समाधी भ्रम आहे आणि एक विसंवादी भ्रम आहे. मी विसंवादी भ्रम आहे, मी ब्रह्म आहे. मग पुढे एक सुरुवातीला तुम्ही पहिल्या यत्तीमध्ये असताना तुम्हाला दुसरी गुरुनी काय केला, अभ्यास दिलाय. जसं जंगलात जाताना त्या ठिकाणी पायात काटा मोडला, तिथे तुमच्याकडे पिन नव्हता किंवा सुई नव्हती, मग तिथेच दुसरा बाबळीचा एक अंकुचीदार आणि मोठा काटा होता, तो तुम्ही घेतला आणि तो काटा काढून टाकला पायातला. कशाने काढला तुम्ही? काट्याने काटा काढला. मन चांगली माहिती आपल्याला. आणि तो दुसरा जो ज्या काट्याने काढला तो काटा त्यांनी असं खिशामध्ये ठेवून दिला. परत जर काटा आपल्याला जर पुढे टोचला तर शोधायला नको म्हणून ठेवला. आणि आंब्याच्या झाडाखाली असा झोपला होता, आणि झोपल्यावर ह्या कुशीवर झोपल्यानंतर जे भरगडीत घुसला तर त्याचं ऑपरेशन करायला 2 लाख रुपये घालावं. तसं काही करून घेऊ नका बरं का. हा काट्याने काटा काढून तोही काटा फेकून द्यायचा आहे. अहम देवस्मी घालून अहम ब्रह्मास्मी बी गेलं पाहिजे. ज्ञान जाऊनी अज्ञान जाऊनी ज्ञान येईल रे. जरा माऊलीला समजून घ्या, आमच्या पदार्थ नाही सांगत, प्रबोध त्याच्याकरताच आहे. काय आहे पहा, तत्त्वम असी, तत्त्वम बी जाऊन असीपद शिल्लक राहतो. असीपद म्हणजे असलीपणानं कायम, असीपद हे कायम स्वरूपी आहे. मग विनियोग सांगताना जसा एकत्रित नामाचा विनियोग सांगितला 17व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकात, आणि तिथून पुढच्या 4 श्लोकामध्ये त्या तिन्ही शब्दांचा भिन्नत्वाने विनियोग सांगितला. आता आपला विषय नाही तो, परंतु आलं म्हणून सांगतो. मग आता इथे जसा हा समाधी भ्रम आणि विसमाधी भ्रम आहे, मग इथे तुम्हाला पहिल्यांदा एका काट्याने काटा काढून टाकण्याकरता तो काटा घेतलेला आहे, तर तिथे तोही टाकून द्या. जसं पहिल्यांदा अहम ब्रह्मास्मी ऐशी वाणी स्वीकारलं बरं का, मी अध्यारोप स्वीकारला, आणि त्या अध्यारोपाचा आता अपवाद करायचा आहे. स्वरूप होणं म्हणजे ती वृत्तीरूप ज्ञानही शिल्लक न राहणं. तुम्हाला ज्ञान झालंय आणि ते स्वरूपाचंच आहे, पण वृत्तीतून झालेलं आहे ना, म्हणून प्रबोध देऊन ते काही ती वृत्तीच निवृत्त करायची. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जन नदी से तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. काय अदृश्य होतं, काय दृश्य झालं? देव नटला नाना परी भरून उरला. तसा अनुभव पाहिजे, नुसतं म्हणणं नको. आणि त्या अनुभवा करता मग आता इथे कवनो एकू भ्रमलेपणे मी चोरलो गायसा म्हणे. आता एक दुसरं उदाहरण त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारांनी दिलं. श्रीपाद बाबा मी नेहमी सांगायचे की पहा, हे पक्षी जे गोळा केले जातात, पोपट, शुक जो आहे, पोपट जो आहे, हे पक्षी सगळे धरण्याची एक ट्रिक आहे, युक्ती माहिती आहे. कोणाला माहिती आहे ती युक्ती माहिती आहे का? जो पारधी आहे ना, पारधी, त्याला माहिती, शिकारी. आणि त्या पारध्याला त्या ठिकाणी युक्ती काय करतो, तो त्या ठिकाणी जातो. 2 रस्स्या त्या ठिकाणी असतात, 2 रस्स्या अशा समांतर बांधतो, अशा झाडाच्या. ह्या इकडे एक झाड आहे आणि हे एक समजा असं झाड आहे, हे असं आहे. तर आणि इथे एक आहे झाड आणि इथे एक आहे, एक लागून येत असे एकदम अशी एक रस्सी बांधली आणि इकडे एक रस्सी बांधली अशी समोरासमोर थोडं अंतर ठेवून. ही बसण्याची आसन व्यवस्था, इकडची रस्सी, आणि इकडची जी रस्सी आहे त्याला फळं बांधलेली आहे, म्हणजे या आसनावर बसून ही फळं खायची. पण ही जी रस्सी पाठीमागची आहे ना, त्या रस्सीला काय काही युक्ती आहे, एक प्लास्टिकची नळी आहे, त्याच्यातून ती रस्सी ओढून बांधलेली आहे. मग आसनावर महाराज आसनापन्न होतात
असं नसतं व्हा, असं नसतं बुवा, असं नसतं व्हा. आणि मग तिथे बसल्यानंतर ती काय होतं, याच्या वजनाने ती नळी अशी गोल फिरायला लागते. पोपट त्याच्यावर बसतो माझ्यासारखा आणि त्याच्यावरती ती फिरायला सुरुवात होते. आणि मग मी पडेल का काय, मी पडेल का काय, मग म्हणून पायाचा चवडा जो आहे अधिकची गोबी अजून फिट्ट धरायला जातं ती पायाने अजून. अरे त्याला लगेच भ्रम तयार झाला, मी पडन मरण खाली पडून. पण प्रत्यक्षात मात्र त्याचं सामर्थ्य कसं आहे, केवढे आकाशी झेप घे रे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा, तुझं पंख दिले देवाने, एवढं प्रबळ पंख तुला दिले, तू उडी मारून जाऊ शकतो ना. पण भ्रम झाला, भ्रम. आसमान केवढा परिणाम करतंय, मिथ्या जगत केवढा परिणाम करतंय, त्याला सत्यत्व देऊन पार एकमेकांचा मर्डर करायला निघतो. आध्यात्मिक माणसं सुद्धा भावाचा पार त्याचा मर्डरच करीन म्हणतो. एक एकरला मला खाल्लं, मर्डर करायला निघतो. मग आता बघा, मग त्या ठिकाणी त्याला जसा भ्रम लगेच फिट होतो, कोणाला, त्या पक्षाला, आणि ते येऊन तो पारधी त्यांना पकडतो आणि पिंजरे तयार केलेले असतात, त्या पिंजऱ्यामध्ये कोंडलं जातं. आणि पुन्हा तो भ्रम दृढ होण्याकरता पिंजऱ्यात तशीच अभ्यासाची रोज अभ्यास समर्थ श्रीमत कर्म परमो भो, त्या अभ्यासाची योजना करून ठेवली. अशी एक नळे दोन अशा लावून ठेवल्या आणि त्याच्यावर ते बसलं का. आणि एखाद्या वेळेला चुकून पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिला तर त्याने पळून जाऊ नये, याचा पक्के संस्कार झाले पाहिजे त्याच्यावर, विपरीत ज्ञानाचे, यथार्थ ज्ञानाचे नाही, मी ब्रह्म याचे नाही, तर विपरीत ज्ञानाचे, मी जे आहे. इथूनच संस्कार आहे बापाचे. सुयश आमचा पुरा पिशीन सुयश नाव ठेवले. सुयश म्हणलं का झालं पाठ, लहानपणापासूनच पक्क दृढ केलं सुयशनी. मी सुयश आहे, मी पोपट आहे. अरे देहाला नाव ठेवलंय, ती तू पोपट नाही, तो आत्मस्वरूप आहे, तू देहा नाहीये. आणि मग ते दृढ अभ्यासाने तो मग पिंजऱ्याचा दरवाजा उघडा असला तरी तिथे त्याला भान नाही, तिथे नशेतच आहे. गांजाडू जसे नशेत असतात तसं दोर सोडायला पाहिजे. नावेमध्ये बसले गांजाडू 4 जण, त्या नशेमध्ये दोर सोडायचं झाडाला बांधलेला आणि वलवायचं काम चाललंय. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, वलने मारायचं काम चाललंय. रामभाऊ म्हणला, जरा नशे उतरली होती, 2 तास झाले सारखे वाटतात रे. 1.5 तास झालाय असं मला वाटतंय बरं का, 1.5 तास झालाय, होत आलाय. पण तरी नाव पुढं कशी जायना रे. बोल मारायचं तर काम चाललंय, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पण रस्सी काय तुझा बाप सोडेल का, तो रस्सी सोडण्याचं काम सद्गुरू करतात. आवरण नावाच्या दोषाची निवृत्ती झाल्याशिवाय तुझे नाव पुढे जाणारच नाही. कोण पारणी हिल भवनदी तुनी, सद्गुरू वाचोनी तुम्हाला. अनंत उपाय जरी तुम्ही केले, ह्या एका अनुग्रहाच्या उपाया व्यतिरिक्त तुकोबारा म्हणतात, अनंत उपाय जरी तुम्ही केले, पार पावविले नव झालं. दुसरी जी आहे ना, दुसरी एक युक्ती त्या पारद्यांची सांगतो. 5 मिनिटं एक माझ्याकडं, माझं लक्ष घड्याळाकडं तुमच्यापेक्षा जास्त आहे. आम्हाला वळण पडलेले, तेवढ्या वेळात काय सांगायचं असेल ते सांगायचं, त्याच्या पुढे जायचं नाही. काल ओघानी गेलं, तुमची माफी मागून म्हणजे विचारून म्हणून जाऊ द्या म्हणून म्हटलं. इथं वेळेमध्ये सांगितलं गेलं पाहिजे. तर दुसरा दृष्टांत श्रीपाद बाबा सांगायचे, तेवढं सांगतो. आणि मग मायेचं स्वरूप चालले ना. तर मग आता या अध्यायामध्ये तेच स्वरूप आहे संपूर्ण जगन्मिथ्या. या दृष्टिकोनातून हा पुन्हा ती ओवी मी उच्चारतो, सगळ्यांनी म्हणा पाहिजे. तर हा 15वा अध्याय कशा करता आहे, त्याचा विषय आणि उद्देश काय आहे, ती ओवी पुन्हा आपण सगळ्यांनी म्हणू, माझ्या मागे म्हणायचं. करोनी संसार वावो, स्वरूपी अंते ठावो, होवावया अध्यायो 15वा गा. हा 15वा अध्याय कशा करता सांगितला, तर म्हणले करोनी संसार वावो. वावो म्हणजे मिथ्या. हा प्रपंच जगत हे मिथ्या आहे. हे फसण्याकरता तो कसा निर्माण झाला, संसार रूपी वृक्ष, त्याला वृक्षाचं रूपक केलं. बाकीचे जे वृक्ष आहेत ना, त्यांची मुळं खाली आहेत आणि त्याची पानं फुलं खोडं कुठे आहेत, वरती आहेत. पण हा संसार रूपी वृक्ष कसा आहे,
भगवंत म्हणतात अर्जुना याचं मात्र असं आहे ऊर्ध्वमूल मदशाख मश्वत्तम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानि यस्संवेद सवेदवित्. आणि म्हणून याला उन्मळवायचं म्हणलं त्याला कठीण पडते, वरती येत नाही याची मुळं. कसं आहे ते हे या ठिकाणी सांगायला त्या ठिकाणी सुरुवात केली. ही त्या श्लोकाच्या आधीच प्रस्तावना आहे, ही सगळी आपली चालली ही श्लोकाच्या आधीचीच प्रस्तावना आहे. आणि मग प्रवेश त्या गीतेच्या त्या श्लोकामध्ये माऊली ज्ञानोबा करतात. एक दृष्टांत सांगून आपली सेवा या ठिकाणी आताच्या सत्रात ती थांबू. पोपटाचं जसं उदाहरण दिलं त्यांना कसं पकडलं जातं त्याच्यात एक दृष्टांत आहे. तो दृष्टांत असा आहे की एक पोपट जो आहे तो माझ्यासारखा श्रीपाद बाबा सारखा महात्मा भेटला आणि त्याला अनुग्रह प्राप्त झाला. आणि त्या पोपटाला वाटलं, त्याला मंत्र काय दिला होता त्याच्या गुरुने, त्या पोपटाला असा मंत्र दिला होता की रोज पाठ करायचं बरं का. काय म्हणायला सांगितलं माहिती का, शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा तू पकडा जाएगा रे पकडा जाएगा. त्याने पक्कापाठ रोज नियमाने 1 तास बसायचं रोज नियमाने चिंतनाला. शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा तू पकडा जाएगा रे पकडा जाएगा. पाठ झाला बरतोंड पाठ. दया निर्माण झाली. मला एकट्याला कळला, पण माझ्या भावकीला जर कळला किंवा चोराच्या वाडीला जर कळला तर बरं होईल का नाही, किंवा अख्ख्या आमच्या पारगावला कळाला बरं होईल, आमच्या सासवड मार्गाला कळला असं वाटलं त्याला. आणि मग त्यांनी सगळ्याची कॉन्फिडन्स भरवली. या आपल्याला धोका आहे की पारधी लोक येतात आपल्याला पकडून नेतात, आपली जात नष्ट होत चालली. एकाला एक बी नाही, त्यांना 4 आणि 4 25 लागलो त्या गोष्टीच्या विचाराने. हे राहील बाजूला ते होईल प्रकृती धर्मानुसार. त्याचा ईश्वर नियंत आहे, तो करील काय करायचं, त्याच्याशी काय घेणं पडलं आपल्याला, तो करील. मला विचार मला एकच करायचं आहे बस, एकच. काय त्याची उलट पालट व्हायची, त्याचे काय नाश व्हायचा, सत्यानाश का होईना, त्या उद्या प्रलय होणार असेल तर आता का होईना, काय फरक पडतो. आणि त्याचे विचार करून आपलं आयुष्य व्यर्थ घालवायचं त्यांचं, असं तसं होईल ते. मग त्यांनी त्यांना मंत्र दिला, बैठकीत ठेवली, सगळ्यांना अनुग्रह दिला त्यांनी. शिकारी आएगा, बाकीच्यांनी माग म्हणायचे बरं का. शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा तू पकडा जाएगा रे तू पकडा जाएगा. आता याचा अर्थ काय आहे, ए पोपटांनो नुसतं पोपटासारखं बोलू नका, पोपटासारखं बोलू नका पोपटांनो, याचा अर्थ कळून घ्या म्हणले. मी तिकडचं सांगतोय तुम्हाला नाही म्हणत. काय याचा अर्थ की शिकारी येईल, दाण्याचा आमिष टाकील, आपण दाणे खायला जाऊ आणि मग आपल्यावर त्या नादामध्ये आपण राहिलो तर आपल्यावर जाळं टाकीन आणि आपल्याला पकडून नेईल, असा त्याचा काय होता. पण त्यांना काय अर्थ त्या ठिकाणी त्यालाच माहित नव्हता, तर तो बाकीच्यांना काय सांगणार, त्या पोपटालाच माहित नव्हता. मग त्यामुळे त्यांना तो अर्थ नाही सांगितला, त्यांचं पाठांतर चालू होतं. मात्र त्यांचा रोज मग शिबिरच भरवायची, ते बी शिबिर भरवायचे. दरवर्षी शिबिर भरून त्याच्यामध्ये त्यांचा मांडे घालून मस्तपैकी 2 तास 1 तास चिंतन चालायचं. 8 ते 9 आपलं 8 ते 9 आहे, त्याचे बी 1 तास चालायचं. आणि मग डोळे मिटून त्याचं चिंतन चालायचं. काय चिंतन करायचे, शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा तू पकडा जाएगा रे. आणि त्यांची ते चिंतनाची शिबिर चालू असताना एक शिकारी तिथून आला. आता तो नौका होता, नौका म्हणजे नवीन, त्याला काही अनुभव नाही, पहिलीच बोनीच अजून तर शिकार केली नव्हती, निघाला. आणि त्यांचं ते नामचिंतन आणि ते तो त्याच्या कानावर पडल्याबरोबर ती मागच फिरलं. म्हणलं ह्या जंगलातले पोपट हुशार झाले, आता एकही आपल्या हाताला लागणार नाही, यांना माहिती पडले. आणि रस्त्यातून हिरमुसला होऊन चालला होता तर जुना जाणकार बाबांसारखा होता, जो जुना पोपट होता ना जुना, तो ह्या पोपटाला म्हणला काय झालं, अरे अजून तर आज तर तुझी बोनी, आज तर तुझा पहिली चोरी त्या पोपटांना पकडून आणायची आणि का मागे चालला. म्हणला नाही, ते पोपट सगळे शहाणे झाले, कोणतरी गुरु झाला त्यांना आणि त्यांनी एक मंत्र त्या ठिकाणी असं म्हणताय,
शिकारी आएगा जाल बिछाएगा, दाना डालेगा जाल बिछाएगा, तो पकडा जाएगा रे पकडा जाएगा. म्हणलं तू आता त्याच्यामुळे आला काय फिरून? अरे म्हणलं 4 दिवस झालं त्यांचं ती शिबिर चालू आहे म्हणला, आणि तेव्हापासून मी रोज जातो आणि त्याच्यातले 50-100 पकडून आणतो. यांचं नुसतं पाठ आहे, त्यांना त्याचा अर्थ नाही माहिती. चल तू माझ्या बरोबर. पुन्हा मागे घेऊन गेला शिबिराच्या ठिकाणी, आणि त्यांचं तिथे चालू होतो, शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा, तो पकडा जाएगा रे पकडा जाएगा. आणि तेवढ्या टाक म्हणलं जाळं, टाकलं त्यांनी जाळं. 100 पक्षी पकडले आणि घेऊन चालले, खांद्यावर टाकले ते जाळं, आणि त्यांचं चालू होतं पोपटांचं. काय म्हणा ना, तू पकडा जाएगा, पकडला. तू पकडा जाएगा, पकडून त्याला चालवले त्या पारड्यानी, तरी यांचा जप चालूच आहे. काल बाबांनी एवढं सांगितलं. हे काय सांगितलं बाबांनी? कोण मरतो, कोण जन्मतो, जन्म मरण कोणाला आहे? तुम्ही अमर आत्मा आहात. आणि मग आत्मा येत नाही, आत्मा जात नाही, आणि तरी बी आमच्या ध्यानात नाही, आणि आम्ही मरणार आहे आणि आत्मा जाणार आहे, असं जर आमच्या डोक्यात असेल तर आम्हाला गुरुने दिलेलं चिंतन किती जन्म केल्यानंतर आमच्या चिंतनाला फळ प्राप्त होईल? काका गाणंच राहिलं ना. शिकारी आएगा दाना डालेगा, तसंच आमचा जप चालू राहील, आमचा जन्मोजन्मी चालू राहील. आणि जर रीत समजून घेतली तर, रीत काय आहे विचार करा ना, रीत काय आहे. चला त्याच्या आधी मी तुम्हाला सांगणार होतो एक दृष्टांत सांगेल म्हणून, पण हा दृष्टांत आला दुसरा. काय त्याच्या आधी विषय चालला होता आपला? बरं आहे, तुमचं भाग्य म्हणायचं तुमच्या ध्यानात नाही म्हणजे थांबायला हरकत नाही. माझ्या नाही ध्यानात म्हणून तुम्हाला मी विचारलं. दुसरा दृष्टांत सांगणार होतो, सांगतो, आलाच लक्षामध्ये, 2 मिनिटांमध्ये सांगतो. की जशी पक्ष्यांना पकडण्याची पद्धत होती तशी त्या ठिकाणी हे माकडं आहेत ना, हे माकडं साधी नाहीत, लय चंचल असतात. तुम्हाला जर माकडं पाहायला समजा शहरात राहतात माकडं कशी असतील असं जर तुमच्या लक्षात येत नसेल ना, तर बघा हे इथं काय बसलेले पोरं, माकडं नाही म्हणत मी त्यांना, पण त्यांचे जसे त्या माकडांसारखे चाळे चालले ना तसे यांचे चालले. यांना माकडं अशी असतात. मी तुम्हाला दृष्टांत यांचा देतो आणि सिद्धांताने माकड कळेल तुम्हाला कसं असतं ते. हे बाई 5-6 जण बसले नाही बरोबर, माकडं कशी असतात यांच्याकडे पाहिलं की तुम्हाला कळेल माकडं कशी असतात. झोपलेली माकडं बरी भाऊ, मला तर आवडतात झोपलेली. निदान कोणाला तकलीफ नाही, एकटा आपला सुख भोगतो झोपेचं. पण हे बाकीच्या माकडांपेक्षा ते झोपलेलं माकड चांगलं का नाही? कोणाला त्रास नाही दुसऱ्याला, हे दुसऱ्याचे चित्त लागून देते नाही, त्यांचं तर चांगलं लागत. पण आणि मग त्यांना पकडण्याची बी एक रीत आहे. बाबा सांगायचे श्रीपाद बाबा की एक कळशी नावाचं भांड आहे. कळशी असते की नाही आपली पितळेची तांब्याची, कशी असते ना कळशी, तिचं तोंड अरुंद असतं आणि खाली मोठी असते. जसे घागर आहे वरती तोंड अरुंद आहे खाली मोठी असते, तसे ती कळशी नावाचं भांड घेऊन जातात. त्याच्यामध्ये चणे टाकतात आणि ते झाडाला ती कळशी बांधून टाकतात. झाडावरून ती माकडं, ती वानरं जी असतील ती माकडं खाली येतात. ती लय हावरट स्वभावाची असतात. अशी एक एक करून खाल्लं तर पोट बी भरणार, बंधनात बी पडणार नाही. असा खाली हात घालतात, बचक भरतात. बचक भरल्यानंतर वरती हात काढायला जातात तर ते बचकमुळे तो हात वरती निघत नाही. मग यांना कोणी धरलेलं आहे का? तर चणे सोडून द्यायचे, मोकळं होईल. किंवा एक एक करून खाल्ले तर पोट भरणार, बंधनात पडणार नाही. आणि त्यामुळे ते त्यांना भास होतो कोणीतरी आपल्याला धरलंय. तो पारधी जवळ आला तरी हे सोडायला तयार नाही. मग तो पारधी त्यांना पकडतो, गळ्यामध्ये असे फिट्ट पट्टे बांधतो आणि मग तर त्यांना पकडून नेऊन त्यांना रोजचं ट्रेनिंग देतो. तो बी एक शिबिर भरवतो त्या ठिकाणी आणि त्या शिबिरात रोजचं ट्रेनिंग देतो. तुम्हाला यथार्थ ट्रेनिंग चाललंय, त्यांना विपरीत ज्ञानाचं ट्रेनिंग त्या ठिकाणी देतो. आणि मग त्या ठिकाणी त्याच्यावरती त्याचा खेळ मांडतो. तो खेळ मांडतो. एक माकडगे ते एक देवजा बोलतो, त्याचं नाव देवजी. देवजी म्हणजे मिलिटरीमध्ये निघाला देवजी, म्हणजे काठी घेताना असं टुक मिलिटरीमध्ये. आणि ती बागी असते त्याची बायको या शिरडात बसते. असं खेळते ट्रेनिंग देऊन, असे पैसे बाकी त्यात त्यांचा खेळ पाहून हा देवच्या भागी बंधनात कशामुळे पडली? आणि हा देवच्या भागीचा खेळ नाही, तुमचा आपला खेळ आहे हा. मुक्त होता परिबळे झाला बंधन घेऊन या छंद, मग तैशी सतना असत होय. पण अशा प्रकारची माया आपल्याला बंधनामध्ये कशी टाकते आणि त्याच मायेच्या माध्यमामधून ही संसार रूपी वृक्ष कसा मांडलेला आहे, याचं स्वरूप कसं आहे,
हे या ठिकाणी सांगितलेले या 15व्या अध्याय त्याचा मिथ्यात्व निश्चय करण्याकरता ब्रह्म सत्यम जगन मिथ्या आपण त्याचं स्वरूप उद्याला आपण पाहू. या ठिकाणी प्रस्तावना या स्वरूपामध्ये आपण त्याच्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच ठिकाणी आजच्या सेवेला पूर्ण विराम देऊया. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांकी, सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबांकी, सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादांकी, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की, सब संतन की जय.